सेवेच्या अगोदर माझ्या असं एक मनात आलं, रात्री आपल्या भागामध्ये हरिभक्तीपरायण सदानंद भोवळे एक उत्कृष्ट प्रकारचा कीर्तनकार नवीन असा तयार होतो. त्याची वक्तृत्व शैली एवढंच नव्हे तर त्याचं अभ्यास, आणि म्हणून जे असे नवीन मुलं आपल्या परमार्थामध्ये नेमकेच उभवायला लागले, त्यांना एक प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांचा सत्कार मी माझ्या स्वतःच्या हस्ते करायचं ठरवला. मला वाटतं सदानंद महाराज सत्कार स्वतः मीच करतो. या लक्ष करा धक्का नाकला लक्ष केला करा महाराज बरोबर करायचं बंद करतो. नाही राहू दे. तसंच आपल्या गावामध्ये मला वाटलं आता नवीन पिढीत कोणी होतं की नाही कोणाला गाण्याचे, पण आपली ही दोन मुलं फार सुंदर झाली. त्यांचं बुक्का बुक्का कुठे बुक्का 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 राट कुठे ठीक आहे. विठ्ठला विठ्ठला बाहेर हरी हरिने घरी कुंडिले, हरिने कामा घातिला तिरा वित्तवरा मुकविले, हरिने जीवे केली साठी पाडिली तुटी सकळा, हरिने कामा घातिला तिरा वित्तवरा मुकविले. तुका म्हणे वेगळा नोहे, तुका म्हणे वेगळा नोहे, हरि हा भोवे भोवताला, हरिने कामा घातिला तिरा वित्तवरा मुकविले. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. माझी वाणी तुझे
हरी हरीने घरी कोंडिले हरीने कामा घातिला चिरा वित्त वरा मकविले पुरुषस्थली प्राप्त प्रसंगी काल्याच्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला भंग हा विश्वंदने जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारा यांचा 4 चरणात अर्थात एक गवळण परक असा हा अभंग आहे. या अभंगामध्ये गोकुळामध्ये प्रातिभानुभूतीला पोचलेले जे गवळण आहे या गवळणीला श्रीकृष्ण भगवंताचा ओतप्रोत असा अनुभव आला होता. जिकडे तिकडे तिला श्रीकृष्ण भगवंताचं दर्शन झालं आणि अशा गवळणीचे अनुवाद किंवा अशा गवळणीचा या ठिकाणी अनुभव तुकाराम महाराज आजच्या या गवळणीतून अर्थात अभंगातून प्रगट करतात. ती गवळण काय म्हणते? मला ती गवळण म्हणते हरीने काय त्यानं दगड घातला, हरीने कामा घातिला चिरा आणि एवढंच नव्हे तर वित्त वरा मुकविले. वित्त शब्दाचा अर्थ आहे धन आणि वर शब्दाचा आहे पती. पतीपासून आणि धनापासून मला काय केलं की बाजूला केलं. एवढंच नव्हे ती गवळण म्हणते की त्या देवानं माझ्यावर एक अनंत उपकार केले, माझी जीवदशा निवृत्त केली. माझी जीवदशा जी होती ती काय केली की निवृत्त केली. त्याच्यासाठी काय केलं ते गवळण म्हणते मी स्वतः जीव भावा श्रीकृष्ण भगवंताच्या चरणावर समर्पित केला. हरीने दिवे केली साठी पाडिली तुटी सकळा आपतिष्ट सज्जन सोयरे यांच्यावर काय केले की तुटी टाकून दिली. एवढंच नाही ती गवळण म्हणते आता तो श्रीकृष्ण भगवंताचा परिहार हा महाराष्ट्रभर भारतभर किंवा भारताचे बाहेर जे अनिवासी हिंदू राहतात ते सुद्धा हा नवरात्रीचा महोत्सव साजरा करतात आणि म्हणून अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये नवरात्राचा महोत्सव आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये साजरा होतो. परंतु कोरोनाची महामारी त्या महामारीमुळे मोठमोठी देवी परवाला मासेगावला आमचे आपले बापू आम्ही कीर्तनावर चाललो आणि त्यांनी आपल्या कैलास टेकडीवर पारायण केलं, वाडीलाही पारायण केलं, साईबाबाकडे पारायण केलं आणि माझ्याही मनामध्ये फार दिवसापासून काय होतं की इथे काहीतरी उपक्रम व्हायला पाहिजे. कारण कैलासवासी माणिकराव अप्पा हे अत्यंत देवीचे काय होते की एकनिष्ठ भक्त होते. त्याच्यानंतर आपण जर चिंतन केलं तर कैलासवासी रामराव दादा यांनी सुद्धा इथे बरेच त्या ठिकाणी मला देवीचे भक्त होते, महादेवाचे भक्त होते आणि म्हणून या वाड्यावर देवीचा काय की आशीर्वाद आहे. अर्थात देवीची त्यांना नियत आहे. नियत आहे म्हणजे आपल्या भाषेमध्ये ज्ञात म्हणतो आपण त्याला. आणि म्हणून देवी खरं सर्वांचीच आहे पण आता त्याची सेवा करतात म्हणून म्हटले की बाबा त्यांनी जास्त लक्ष घातलं आणि त्याच्यानंतर मग आपला भगवान असेल विष्णू असेल यांनी सुद्धा भगवानने चांगल्या प्रकारचं काम केले. बापूला म्हटलं गड्या काही असो नसो पण देवी कशी एखादं पारायण व्हायलाच पाहिजे. आता ह्या गोष्टी काही मी एवढ्या काही करू शकत नाही. आता आमचा व्याप आम्हालाच माहिती कसा आहे. तरी सुद्धा आपण या ठिकाणी बापूने मनावर घेतलं की भगवान असेल सप्ताह समिती असेल यांनी या ठिकाणी सुंदर प्रकारचं असं ज्ञानेश्वरीच्या पारायणाचं नियोजन आणि या नियोजनामध्ये पुन्हा रात्रीला काय की कीर्तन सुद्धा या ठिकाणी झालेले आहे. आणि आज माझ्याकडे काल्याचं काय की कीर्तन सेवा आहे. खरं तर असं आहे देवी म्हटल्यानंतर वारकरी संप्रदायातील काही लोकांना असं वाटतं की देवी वेगळी आहे. वारकरी संप्रदायातील काही लोकांना असं वाटतं की देवी कशी आहे संप्रदायाची नाही, महादेव संप्रदायाचा नाही. पण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पंचायतन देवता मानलेली आहे. पैकी सूर्य आहे, विष्णू आहे, महादेव आहे, देवी आहे आणि गणपती आहे. बघा आपण प्रामुख्याने आपण सर्वजण या पंचायतानाच्या अर्थात 5 देवतेची कोणत्या तरी एका देवतेची सेवा करणारे आहोत. कोणी सूर्य उपासक आहे, कोणी विष्णूचे उपासक आहे, कोणी महादेवाचे. तुम्ही वारकरी संप्रदायाची माणसं आणि महादेवाला कसं काय बसतात? तुम्ही वारकरी संप्रदायाची माणसं तुम्ही देवीची सेवा कशी काय करता? परंतु हिंदू संस्कृतीमध्ये हे जसं पंचायतन अत्यंत त्या ठिकाणी मला सेवी आहे म्हणून या पंचायतनापैकी म्हणजे सूर्य असेल, विष्णू असेल, महादेव असेल, किंबहुना देवी असेल, किंबहुना श्री गणेश असेल, कुठल्याही एका देवतेची सेवा केली तर ती देवाला पावतो. परंतु आता इथे एक स्वतंत्र विषय आहे. काल्याचं कीर्तन बाजूला राहील तोच विषय आपला काय पुढे सुरू देवीची सेवा कशी करायची, महादेवाची सेवा कशी करायची याचं जर चिंतन केलं तर आपण जी सेवा करतो ती सेवा देवीची, गणपतीची, महादेवाची न करता ती देवाची सेवा करते. बापूला पण वचन करायला सांगितलं फेसबुक पेजवर त्यांचं कीर्तन आलं सर कार्यक्रमात एक दिवस पुढे गेला. रात्री याविषयी मी फेसबुक पेजवर ते सांगितलं काय सांगितलं की ब्रह्म खरं एकच आहे. त्या ब्रह्म 2 किंवा 3 असं ब्रह्म नाही. पण
जर तुम्ही वेदांताचं चिंतन केलं तर ब्रह्म दोन प्रकारचं तुम्हाला त्या ठिकाणी सेव्य आहे. ते कसं आहे, एक ब्रह्म आहे ज्ञेय ब्रह्म आणि दुसरं आहे ध्येय ब्रह्म. ज्ञेय ब्रह्म शब्दाचा अर्थ आहे विचाराद्वारा ज्ञानाद्वारा ज्याची आपल्याला प्राप्ती करून घेते ते त्याला काय म्हणायचं, ज्ञेय ब्रह्म. ज्ञेय ब्रह्म म्हणजे काय, ज्याची बुद्धी चांगली असेल, ज्याचा अधिकार चांगला असेल, त्या बुद्धीच्या अधिकाराच्या विचाराच्या माध्यमातून ज्ञेय ब्रह्माला आपलंसं करणं आणि ते ब्रह्म मी आहे असं जाणून घेणं त्याला काय म्हणायचं, ज्ञेय ब्रह्म. पण आता सामान्य लोकांना ज्ञेय ब्रह्म कळत नाही, मी ब्रह्म आहे हेही कळत नाही. मग त्याच्यासाठी दुसरं एक आहे की ध्येय ब्रह्म. ध्येय ब्रह्म म्हणजे काय, उपासना करणे. उपासना करणे म्हणजे काय करणे, भक्ती करणे. विठाला विठाला सोप्या भाषेत आहे, एक जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माला आपल्याला ओळखून घ्यायचं. काय करायचं, ओळखून घ्यायचं. ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. आणि दुसरं जे ब्रह्म आहे तर त्याची काय करायचं, उपासना करायची. उपासना करायची अर्थात काय करायची, भक्ती करायची. ते कोणतं ब्रह्म आहे, जे ब्रह्म. आता काही लोक असं म्हणतील ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म शब्दाचा अर्थच काय. खरं सांगा, याचा अर्थ तुम्ही ज्याला देव म्हणतात त्याला वेदांत शास्त्र काय म्हणतं, ब्रह्म. नवे नवे सर्वसामान्य लोक ज्याला दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती म्हणतात त्याला काय म्हणायचं, ब्रह्म. की जे ब्रह्म या संपूर्ण जगाला अधिष्ठान आहे त्याला म्हणायचं निर्गुण निराकार ब्रह्म. ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे अणु नाही विषम, सर्वगत सदा सम ब्रह्म. वेदांत शास्त्राच्या दृष्टीने चिंतन जर केलं तर ज्याला आपण जग म्हणतो तो जग नावाचा पदार्थ नाही. ही गोष्ट तुम्हाला पटेल का बरं, खरं सांगा, तुम्हाला कळेल पटेल काही. मी जर तुम्हाला असं म्हटलं की जग नावाचा पदार्थ नाही, असं जर मी तुम्हाला म्हटलो, समजा आता कदाचित आता जर तुम्हाला असं म्हटलो, पण ज्याला तुम्ही जग म्हणता ते जग नावाचा पदार्थ नाही, पटेल का तुम्हाला, बापू तुम्हाला तरी पटेल का. तुम्ही कदाचित बसल्या बसल्या पुन्हा विचार करसाल, महाराज बाराळ्याचं बरं होत आहे. प्रपंच तो एक झाला होता, हे तो समळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मावता कदा कल्पांती घडेना. जग नाहीच. जरी तुम्हाला वाटत असलं तर ते जग नाहीये. मी असं विचारतो, वंद्यापुत्र आहे काय, वंद्यापुत्र आहे, कोणी पाहिला नाहीये. एवढंच नव्हे तर बागुलबा आहे का, बागुलबा कोणी पाहिला. मी तर बागुलबा लहानपणापासून ऐकतोय पण अजून दिसला नाही. म्हणजे बागुलबा मुळात नाहीये. हे असंच आहे, कधीच नाही. तुम्हाला शंका येत नाही म्हणून आमचं कीर्तन चालतं. कारण बागुलबा नाही तर दिसत नाही ना, वंद्यापुत्र नाही तर तो दिसत नाही, आणि जे दिसायला लागलंच नाही. याला तुम्ही वंद्यापुत्रासारखं बागुलबासारखं कसं काय म्हणता. याच्यासाठी शास्त्राने आणि तुकोराम महाराजांनी सांगितलं, रज्जू सर्पाकार भासी. सिद्धांत त्यांचा आहे, रज्जू सर्पाकार भासेली जगडंबर. दोरीवर नसलेला सर्प दिसतो तर कशामुळे दिसतो, दोरीचं ज्ञान नाही. तसं देवाचं ज्ञान नाही म्हणून तुम्हाला आम्हाला काय दिसायला लागलं, जग दिसायला लागलं. पण हेही लोकांना पटत नाही. म्हणून लोकांना सांगायला लागतं, बाबा हे जग ज्यानं निर्माण केलं त्याची तुम्ही सेवा करा. म्हणून पहिलं आहे निर्गुण निराकार ब्रह्म आणि दुसरं आहे कारण ब्रह्म. कारण ब्रह्म म्हणजे कोण, या जगाचं अभिन्न निमित्त उपादान कारण जे आहे त्याला काय म्हणायचं, कारण ब्रह्म. एक लक्षात या, जिथे जिथे कार्य घडतं त्याला काय असतं, कारण असतं. आता इथे कार्य सुरू आहे, काय कारण म्हणता इथे विनाकारण. विनाकारण कसं काय होईल. कुठलंही कार्य असेल तर कार्याला त्या ठिकाणी कारण असते. म्हणून हे जे जग आहे ते या जगाला कारण कोण आहे,
विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुल्या. आणि म्हणून हे जग दिसतंय याचा अर्थ कोणीतरी कारण आहे आणि त्याचं नाव काय आहे की देव. आणि त्यालाच काय म्हणतात कारण ब्रह्म. आता खरं तर कोरोना महामारी चांगली का वाईट? पटापटा बोलत ही महामारी जे अख्खं जग थांबलंय, ब्रेक झाला, चांगलं का वाईट आहे? वाईटच आहे. कोरोना महामारी ही कशी आहे की वाईट आहे. पण आज असे करोडो लोक असे होते की देव नाही. मग जर जगात देव नाही तुमच्या बुद्धीनं सगळा कार्यक्रम चालतो होता. लस आता त्यांना कळायला लागलं या जगात कुठेतरी काही ना काहीतरी. म्हणून कोरोना महामारी लोकांच्या दृष्टीने जरी वाईट असेल पण तुम्हाला कुठेतरी कळायला लागलं की आपल्या हातामध्ये काही नाही. हे कुठेतरी सूत्र कोणाच्या हातात हे कळालं. हा समजा एक लक्षात घ्या, पोरानं तुम्हाला शिवे दिल्या चांगलं वाईट वाईट आणि ते शिव्या दिल्या राग राग जेच निघालं ना आळंदीला गेलं आणि 108 पाऱ्या दिलं चांगलं वाईट. ऋषी निघाल्या ते लागले द्वारकेचे वाटे निघालं राग राग परंतु ते थेट कुठे गेलं आळंदीला गेले. तसं कोरोना महामारीने तुम्हाला एवढं तरी कळालं स्वच्छ राहायला पाहिजे, दुसऱ्याला त्रास नाही द्यायला पाहिजे, जगामध्ये देव आहे. चांगले चांगले लोक विचार करून राहिले याच्यावर. याचा अर्थ काय की जे विश्व आहे याला कोणी ना कोणीतरी कारण आहे. एक असा चारवाकवादाचा अभ्यास केलेला मनुष्य वकील आणि ज्याने देव नाही हा सिद्धांत त्या ठिकाणी तयार केला. शास्त्र आहे काय चारवाकवाद, शून्यवाद. शून्यवाद म्हणजे जग नाही देव नाही, जगच आहे देव नाही, चारवाकवाद आणि देव नाही असा त्याने निष्कर्ष तयार केला. कधी कधी काय होतं बघा, काही काही लोकांचं भाग्य म्हणा का दुर्भाग्य म्हणा, त्याला जे आवडत नाही तेच आवडणारा घरात सदस्य, त्याला जे आवडत नाही ना तेच आवडणार त्याच्या घरामध्ये जन्माला येतं म्हणा, किंवा कोणीतरी समजा तिची पत्नी येते म्हणा, याला देव आवडत नाही. आणि मामाची मुलगी पत्नी केली तिला अतिशय देव आवडायचा, झाली 36 आकडा. पुढे मुलगा तयार झाला, जन्माला आला, मुलावर त्या आईचे संस्कार, पुढे मुलगी त्या मुलीवर आईचे संस्कार. आता बघा एका कुटुंबामध्ये हा एकटा नास्तिक आणि ते 3 जण किती झाले देवच नाही म्हणायचा. बहीण आपलं नवरात्र आले की नैवेद्य घ्यायचं, आईकडे यायचं, मुलीनं पारायणाला बसायचं, मुलांना पारायणाला बसायचं. 12वीची परीक्षा अशी आली तोंडावर, गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण आणि मुलानं ज्ञानेश्वरी घेतली पारायणाला निघाला. वडील विचारलं कुठं चालला म्हणे पारायणाला. म्हणजे मूर्खा तुला कळायला लागल्यापासून सांगतो मी जगात देव नाही मग कशाला पारायण करतोय? 12वीचा पेपर आला, एखाद्या पेपर गेला तर 1 वर्ष होतं व्हायला जाईल. त्यानं सांगितलं बाबा माझं 12वीचं वर्ष आहे, या पारायणामुळे एखादा पेपर गेल्यानंतर वर्ष व्हायला जाईल म्हणून तू पारायण करू नको असं जर तुम्ही म्हणत असाल ते मी मान्य करतो. पण जगात देव नाही आणि म्हणून पारायण करू नको असं जर म्हणत असाल तुम्ही ते मान्य करणार. त्या वडिलांना सांगितलं मी तुझा बाप आहे, मी अभ्यास केला की जगामध्ये देव नाहीच, काय करावं. शेवटी त्या दोघांची रस्सी सुरू झाली. मुलगा म्हणायचा जगात देव आहे आणि वडील म्हणायचे जगामध्ये देव नाही. शेवटी त्या दोघांना पैन खाली, पैस आपल्या भाषेत काय खाली पैन. मुलगा म्हणे बाबा तू मला 1 महिन्याच्या आत देव आहे हे सिद्ध करून दाखवेन. वडिलांना सांगितलं मी तुझा बापच आहे, 1 महिन्याच्या आत देव नाही असं सिद्ध करून दाखव. खाल्ली पैसे. वकील कोर्ट मध्ये गेले. मुलांना त्या दिवशी कॉलेजला दांडी मारली, घरीच राहिला. त्यानं त्याचा घरीच कुलूप होती ती त्या वडिलाच्या कार्यालयाची म्हणजे ऑफिसची. त्याने ते ऑफिस उघडलं. मोठा सुंदर टेबल होता, टेबलावरती पांढरा स्वच्छ कागद होता. कागदावर काच ठेवलेल्यानं काच उचलला, पेन्सिल घेतली आणि गणपतीचं सुंदर असं त्या ठिकाणी चित्र रेखाटलं. रंगसंगती युक्त असं चित्र नाही बरं का, चित्रामध्ये सुद्धा काय असायला पाहिजे रंगसंगती. त्या आपल्या त्याला पापण्या म्हणतात, त्याला कोणता रंग पाहिजे, नाही तर पापण्याला त्याला तिसराच रंग, त्याला काय अर्थ आहे का? रंगसंगती युक्त असं काय केलं की चित्र तयार केलं. काच ठेवून दिली, कुलूप लावून घेतली. वडील कोर्टात म्हणले अर्जंट काही काम असेल. त्यांनी ते ऑफिस उघडलं, त्या खुर्चीवर बसला, लाईट लावला, एकदम त्याला ते गणपती दिसला. त्याला गणपती मारुती आई तसंच चालत नव्हतं. त्याला समोर काय दिसला आता गणपती. लय क्रोध आला त्याला, भयंकर क्रोध आला. पण एकीकडे आनंद वाटू लागला की आपल्या घरामध्ये सुरेख चित्र काढणार कोण आहे. कारण शेती शिकूनच केलेली नाही. बायकोला विचारलं का तू चित्र काढलं म्हणजे मी काय अंगठी बाजू मला कुठे चित्र येते म्हणे. मुलीला विचारलं तू म्हणे मी कॉमर्सचे मला कुठे चित्र येते. मुलाला विचारलं तू मी सायन्स आहे मला कुठे चित्र येते. चित्र बाहेरचं कोणी आलं तर म्हणजे बाहेरचं कोणी आलं, चित्र काढलं कोणी म्हणजे कोण आलं. मग त्याला त्या ठिकाणी थोडं कन्फ्युज झालं. तो विचार करू लागला की या तिघाच्या मनात काहीतरी आहे. जरा विचारलं दारका त्यांना चित्र कोणी काढलं सांग. ते तिघं म्हणलं की आम्ही चित्र काढलं नाही. त्याने शेवटी ते रूळ घेतला
एका रांगेत उभे केले आणि तुम्हाला आता फटके सुरू करतो, मग चित्र सांगणार नाही तुम्ही कोणी करा. मुलगा हुशार होता, आईला आणि माझ्या बहिणीला सांगितलं, जा तुम्ही घरात, मी सांगतो बाबा चित्र कोणी काढ. म्हणे बाबा चित्र आईनं काढलं नाही, मी काढलं नाही, माझ्या बहिणीनं काढलं नाही, ताईनं काढलं. हा जो कागद आहे, त्या कागद आम्ही आणला का पहिला तुम्ही आणलेला होता? म्हणजे मीच आणलेला होता. त्या टेबलवर जो कागद आहे त्या पहिलाच आणला होता 1.5 महिन्याची पूर्वी. त्याच्यावरची काच आम्ही आणली होती की तुम्ही आणली? मी आम्हीच आणून ठेवलेली आहे. आणि म्हणून त्या कागदालाच असं वाटलं असेल की आपल्याला कोणतरी गणपतीचं चित्र काढावं, आणि म्हणून त्या कागदाने ती काच उचलून हळूच बाजूला ठेवली असेल. कोण म्हणू लागला? मुलगा. कोणाला? वडिलाला. आणि मग त्या कागदाने पेन्सिलला हात मारली असेल, पेन्सिल आली असेल, आणि तिनं गणपतीची एक अशी आकृती रेखाटली असेल, आणि मग त्या गणपतीनं रंग काढण्याची जी काही पेटी बॉक्स त्याला बोलवलं असेल, आणि मग तिथे काय केलं की बरोबर रंगसंगतयुक्त चित्र काढलं असेल, आणि अशा प्रकारे सुबक सुरेख आकर्षक चित्र तयार झालं असेल. याला बरं वाटलं असेल? याला बरं वाटलं नाही. हा म्हणाला, ए मूर्खा गाढवा, तुला काही अक्कल आहे? तुम्ही गाढवा गाढवा मला हुशार होतो. मला गाढवता गाढवाचा भाग कोण असतो ते सांगा. जसं मी गाढवता गाढवाचा भाग कोण राहत असतो? मी गाढव आहे का? मग तुम्ही मला गाढवता म्हणजे शब्द वापस घे, विधवाने वापस. मूर्खा, तू 12वीला आहे. हे पदार्थ जड आहे म्हणजे चेतनहीन आहे. कागदावर मला माझ्यावर कोणीतरी चित्र काढावं म्हणून काच कधीच उचलून ठेवू शकत नाही. ठेवू शकतो? नाही. माझ्यावर चित्र काढा असं कागद कधीच पेन्सिलला बोलवू शकत नाही. कारण जड पदार्थ कधी स्वतः कार्यप्रवण होऊ शकत नाही. जड पदार्थातून कार्य करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी कोणीतरी चेतनच लागतं. तुम्ही कितीही कार्य करू द्या विज्ञानाने, माणसापेक्षा आता रोबो चांगल्या प्रकारे ऑपरेशन करतो नाही चांगलं. माणूस डॉक्टर तरी एकच ऑपरेशन करतोय, रोबो एका वेळेस 15 ऑपरेशन करतो, तेही बिनतो. मग डॉक्टर पेक्षा रोबो भारी आहे का नाही? आहेच ना, आहे का नाही? मग डॉक्टरची काय गरज आहे? काय गरज आहे? अरे बाबा, त्याच्यावर कार्यक्रम सेट करण्याचं पहिलं काम कोण करतोय? डॉक्टरच करतोय. कितीही विज्ञानाने प्रगती केली तरी सुद्धा या विज्ञानाला ऑपरेट करण्यासाठी सुरुवातीला कोण लागतंय? माणूस लागतो, तोही जिवंत लागतो. वकील म्हणू लागला, अरे मूर्खा, हे चित्र स्वतः तयार होऊ शकत नाही. मुलगा म्हणू लागला, मग इथं चित्रकार नाही ना, चित्र स्वतः तयार होत नाही तर चित्रकार नाही ना. तर वकील म्हणे, चित्रकार दिसत नसला तरी चित्रकाराशिवाय चित्र निर्माण होऊ शकत नाही. तुमच्या अंगात सर्वांच्या सगळे आहेत. टेलर इथंच आहे का? मग ते सदरा आपोआप तयार झाला का टेलरनं तयार केला? आता हे घर बांधलं, मिस्त्री इथे का सध्या नाही. मग मिस्त्री इथं दिसत नाही याचा अर्थ घर आपोआप झालं असं म्हणायचं का? कारण चित्र दिसतंय ना, तर चित्रकार नाही दिसला तरी चित्रकार मानावा लागतो. घर दिसलं, मिस्त्री नाही दिसला तरी मिस्त्री मानावा लागतो. तसं हे जग नुसतं चित्र आहे का विचित्र चित्र आहे? मी 35 वर्षापासून महाराष्ट्रभर येतोय. महाराष्ट्राच्या बाहेर भारतात किती वेळेस गेला असेल ते सांगता येत नाही, पण एकासारखा एक माणूस दिसला नाही. नुसते माणसाने दिसत, त्यांचे स्वभाव वेगळे वेगळे. चित्र विचित्र आहे का? चित्रच नसते. आणि या चित्र विचित्र चित्राला निर्माण करणारा कोणीतरी चित्रकार असायला पाहिजे, आणि त्याचं नाव आहे वेदांत शास्त्रामध्ये कारण ब्रह्म. विठाला त्याची आपण सेवा करायला पाहिजे. महाराज कारे नाठवी आणि दुसरा ब्रह्म कोणते बापू? ध्येय. म्हणजे त्याची आपल्याला काय करायचं? सेवा. लक्षात ठेवा. म्हणजे निर्गुण निराकार एक ब्रह्म, दुसरं कोणतं आहे? कारण. जगाला उत्पन्न करणारं कोणतं ब्रह्म आहे? कारण ब्रह्म.
आणि या मृत्यू लोकामध्ये जेवढे जेवढे देव आहेत ते आहेत कार्यब्रह्म. असं 3 ब्रह्म ध्यानात ठेवा. आता तो मला नाही ऐकायचा पाठ आणि मी सांगायला लागलो ते. मला थोडी खंतही वाटते. मला आपला परिसर कर्मदरीती तितका ते भाग्यवान खूप आहे. रघुनाथ बाबा सारखा, सदन बाबा सारखा महात्मा आणि त्यांच्या आश्रयाला आपण हे आपलं भाग्य आहे. पण परमार्थामध्ये तो डोळसपणा पाहिजे. म्हणजे इतर भागापेक्षा तुम्ही 100% चांगले. पुणे हा माऊलीचा परिसर आहे. पण पुण्यामध्ये जर असं कीर्तन केलं म्हणते हे महाराज रिकामा चांगला राहू, तिकडे फक्त गप्पा सांगणार पाहिजे. मला बोलतो माहिती आहे का नाही. ते फक्त जितका हसवीत तितका चांगला कीर्तन का पुणे जिल्ह्यामध्ये. पण आज आपण आता फेसबुकच्या माध्यमातून विचारचंद हृदयाचा पाठ केलाय. 6 श्रवण करणार कुठल्याही सगळे रायगड, मुंबई, नागपूर, औरंगाबाद सगळे बाहेरचे. कुडाळ, जालना जिल्ह्यात उगी थोडे भेटले का नाही भेटले कोणाला देवदान द्यायला माहित आहे का नाही निर्गुण निराकार ब्रह्म, कारण ब्रह्म. आणि हे कोणतं ब्रह्म आहे? कार्यब्रह्म. देवी कोणतं ब्रह्म आहे? कार्यब्रह्म. गणेश कोणता ब्रह्म आहे? कार्यब्रह्म. बर, आता या ब्रह्माचं चिंतन केलं, या देवतेचं जर चिंतन केलं तर कारण ब्रह्म तो ईश्वर आहे. तर जगाला उत्पन्न तो करतो, जगाचं पालन पोषण तोच करतो आणि जगाचा विनाश सुद्धा कोण करतो? तोच करतो. म्हणजे कारण ब्रह्म. सोप्या भाषेत बोलू का? आपल्याला जन्माला ज्यानं घातलं तो कोण आहे? तो कारण ब्रह्म. आपल्या आजही पालन पोषण जो करतो तो कोण आहे? कारण ब्रह्म. आणि जेव्हा आपला विनाश होतो त्यावेळेस तो कोणतं ब्रह्म आहे? कारण ब्रह्म आहे. मग हे जे कार्य ब्रह्म आहे ते यांच्या पुराणामध्ये जेव्हा यांचं वर्णन आलेलं आहे, तुम्ही देवी पुराण जर वाचलं किंवा देवी पुराण जर ऐकलं तर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं की जगाची उत्पत्ती देवीपासून झाली, जगाचं पालन पोषणही देवी करते आणि जगाचा विनाशही देवी करते. हे कुठे आहे? देवी पुराणामध्ये. नीट असं लक्ष देऊन ऐकत नाही, देवी ते सांगितलेलं आहे. बरं, तुम्ही गणेश पुराण जर वाचलं तर गणेश पुराणात असलेलं आहे की संपूर्ण जगाचा उत्पन्न करता जर कोण असेल तर गणपती. सर्व जगाचं पालन पोषण करणारा कोण आहे? गणपती. आणि सर्व जगाचा विनाश करणारा कोण आहे? गणपती. म्हणून गणपती हाच खरा देव आहे आणि बाकीचे सगळे देव त्याची सेवा करणारे गौण आहे, अमुख्य आहे. आता हे कुठेच लिहिलं? गणेश पुराणामध्ये. शिवपुराण जर आपण घेतलं तर शिवपुराणामध्ये असं लिहिलेलं आहे की संपूर्ण जगाची उत्पत्ती करणारा महादेव आहे, जगाचं पालन करणारा महादेव आहे आणि जगाचा विनाश करणारा कोण आहे? महादेव आहे. म्हणून देवी गणपती त्याचे सेवक आहे आणि महादेव खरा देव आहे. हे कुठे लिहिलंय? शिवपुराण. बरं, स्कंद पुराण घ्या तर स्कंद पुराणामध्ये विष्णूचं महात्म्य सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये असलेलं आहे की जगाची उत्पत्ती कोण करतो? विष्णू. जगाचं पालन कोण करतो? विष्णू. जगाचा संहार कोण करतो? विष्णू. म्हणून विष्णू मोठा देव आहे. गणपती, देवी, महादेव हे सर्व त्याचे सेवक आहे. म्हणून खरा देव जर कोणता असेल तर विष्णू आहे. त्याच्यानंतर आपण जर समजा सूर्याकडे गेलो तर सूर्याचे तेच सांगितले की सगळ्यात मोठा देव जर कोणता असेल तर सूर्य. सूर्य उगवलाच नाही तर लोक कर्म करणार नाही, पारायण होणार नाही. आणि हे कर्म जर झालं नाही तर जगाची राठी थांबेल. म्हणून जगात मोठा देव कोणता आहे? सूर्य आहे. असे 18 पुराण आहे. किती पुराण आहे? 18 पुराण. की ज्या त्या पुराणामध्ये ज्या त्या देवतेचं वर्णन केलेलं आहे. कोणतं वर्णन केलेलं आहे? जगाची उत्पत्ती, जगाची स्थिती, जगाचा लय ते काय करतो? देव करतो. ठीक आहे, मला हे मान्य आहे, तुम्हाला हे मान्य आहे. पण जर हे 5 पुराण 5 माणसाने लिहिले असते तर ही गोष्ट आपल्याला मान्य पाहिजे होती. समजा देवी पुराण तुम्ही लिहिलं, शिवपुराण यांनी लिहिलं, विष्णू पुराण मी लिहिलं. पण 5 पुराणाचे लेखक जर 5 असले जे आपल्याला मानायला काही हरकत नाही. पण 5ही पुराणाचे लेखक एक व्यासच आहे. व्यास का आपल्यासारखे कीर्तन करून आपल्यासारखे आहे का ते? जसं आपल्यासारखे आमच्यासारखे व्यास काय पहा. आता तुम्ही काय किती विसंगती आहे ती. मग खरा देव कोणता मानायचा? आता 5 लोकांनी जर 5 ग्रंथ लिहिले असते तर आपापल्या ग्रंथाचं मूल्य, आपापल्या देवतेचं मूल्य प्रतिपादन करणे हे ज्या त्या लेखकाचं कर्तव्य आहे. पण 5ही ग्रंथाचे लेखक एक आहे. पण व्यास म्हणून असं काय केलं? काय केलं? त्याचं कारण सांगतो तुम्हाला. प्रत्येक देवाचं जे वर्णन केलं तर जगाची उत्पत्ती, स्थिती, लय तो देव करतो. खरं असं आहे ते. गणेशाचं वर्णन चाललं म्हणजे ईश्वराचं वर्णन चाललं. तुमच्या देवीचं वर्णन चाललं म्हणजे कोणाचं वर्णन चाललं? ईश्वर. नाही कळलंय? आता मी सकाळीच रंगनाथ बाबाचा अभिषेक केला तर पहिलं पूजन करून लागत सुपारी. आणि ती सुपारी नाही, ते गणपती. कोण आहे? पहिलं त्याला पाणी घाला, त्याला काय ते पूजा म्हणतात गणपती. आता गणपती आहे का तो? नाही. आहे काय ते?
सुपारी भावना कोणती केली आपण ती म्हणजे कशावरून केली कारण जे मंत्र म्हटले त्या मंत्रामुळे संतुष्ट सुपारी होऊन राहिली का गणपती होऊन राहिला गणपती गणपती होऊन राहिला म्हणजे पूजन झालं सुपारीचं आणि त्या ठिकाणी पावली कोणाची आणि म्हणून काही लोक म्हणतात काय म्हणते की असं सांगितलं बाबा की आपण ते दशक्रिया विधी करतो ते पिंडाने केल्यानंतर ते बापाला जातं का काही ते लोक म्हणतात असं ते जात नाही त्यासाठी दृष्टांत कोणता देतात ते गंजवून जर पाणी संपड असं बाहेर तर 40 किलोमीटर होते त्या ठिकाणी ऊस येईल करते अरे ते वेगळं आहे हे वेगळं आहे याच्यामध्ये भावना आहे याच्यामध्ये श्रद्धा आहे की त्याच्यामध्ये ते मंत्र असे की तिथपर्यंत ते काय आता आपण देवाच्या समोर नैवेद्य ठेवतो पण देव खातो का देव खात नाहीये पण देव त्याच्यातील जो काही भावनेचा अंश आहे तो काय करतो तुम्हाला सेवन करतो म्हणून विषय हा चाललेला आहे सुपारीचं पूजन झालं म्हणजे ते गणपतीचं पूजन होतं तसं देवी गणपती या सर्वाची पूजा करायची पण हे सर्व देव एकाच देवाचा अंश आहे किंबहुना तो कारण ब्रह्मच आहे असं चिंतन करून त्यांची काय करायचे म्हणून आमच्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये अनेक देव आणि त्याच्यात पाहण्यात येतो एक देव आणि बाकीच्या लोकांचा एक देव पण पाहण्यात येतात अनेक देव विठाला आमचा देव का साधा आहे का अवताराचे भगवती बोध परडी घेऊन हाती बोध ज्ञानाचा वादळती उदो उदो भक्त नाचती शुक सनकाधिक गोंधळी शुक सनकाधिक गोंधळी नाचताती सोहम मेळी द्वैत भाव विसरून बळी खेळते आंबे तुझे गोंधळी गोंधळा ये जगदंबे सोहम मेळी हा शब्द सोममळी म्हणजे का ते ब्रह्म मी आहे या नाही म्हणून तुम्ही सगळे गोंधळी कोणी आता इथे येणारे पण असं काही समजायचं कारण नाही मी कीर्तन करतो मोठा गोंधळी नाही सगळं एक आहे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये खूप महत्वाचा भाग आहे महाराज तुम्ही खरं सांगा ज्यांना अंगूर मध्ये मेहनत केली त्याला तुम्ही 500 रुपये रोज देता ज्यांना चोरून नेलं त्याला रोज दे समजा चोरून न्यायला सापडला त्याला रोज भेटेल का नाही कसं देणार नाही तुम्ही देऊ शकत नाही ज्यांना तुमच्या कामावर काम केलं त्याला तुम्ही रोज देणार 500 20 600 घे पण ज्यांना चोरून नेले पकडले आणि त्याला तुम्ही म्हणता हे की 600 रुपये रोज अख्खा दिवस व्हायला गेला नाही देणार आमच्या इथं तसं नाही आमच्या इथं आले ना त्यांनाही तितकंच पुण्य जे नाही आले त्यांनाही तितकंच पुण्य जे काल्याला आले त्यांनाही तितकंच पुण्य बरं का इथे येऊन झोपले तरी पुण्याचा जराही फरक नाही बरं का आले ना तुम्ही शेवटी पगारीला हजर पाहिजे माणूस पगारीच्या दिवशी हजर पाहिजे माझा तर असं नसो पगाराला पगार दे ना त्यांना विठाला विठाला परभणीकर म्हणायचंय की आमच्याकडे वळही रचणाराला तू सोडून फुकून देणारा साध आहे सगळ्याला सारखं सारखं सगळे अधिकाराचे फक्त तुमच्या अंतःकरणामध्ये काय पाहिजे भाव नाही असं नाही भाव आहे तुमच्या अंतःकरणात त्या भावाला फक्त जागृत करायचं काय करायचं निष्ठा असायला देवी तुम्हाला प्रसन्न गणपती तुम्हाला प्रसन्न रंगनाथ बाबा तुम्हाला प्रसन्न पण अंतःकरणामध्ये भाव नाही तर कीर्तनाला आले का तुम्ही आले असते का नाही कीर्तनाला ज्या अर्थी आले दर्शन ज्या अर्थी घेतात त्या अर्थी तुमच्या अंतःकरणात काय भाव आहेच भाव नाही असं नाही पण त्या भावाला जागृत करावं लागतं काय करावं लागतं आणि जागृत करण्यासाठी ज्ञानेश्वरीचं पार आहे भगवंताचं नाम असतं भाव नाही इथं कोण आहे मनुष्यता सकळ स्वभावता भजनशील प्रत्येकाला भजन आवडतं प्रत्येकाला देव आवडतं पण त्याच्या अंतःकरणामध्ये काय की त्या भावाला जागृती देण्याकरता
प्रगट करण्याकरता जी गोष्ट पाहिजे ती गोष्ट आपल्याकडे आहे. त्यामध्ये काल्याच घेऊन थोडंसं बोलू, चिंतनात चिंतन सांगतो. एका गावामध्ये काय झालं की त्या मारुती याचं महादेवाचं मंदिर जीर्ण झालं म्हणजे मंदिरच पडलं. आपल्या गावासारखं गाव सगळं बाजूला गेले आणि मग त्या महादेवाचं मंदिर कुठेतरी बाजूला चांगलं करावं असं लोकांच्या मनात आलं. आमदार त्या गावाच्या अनुकूल होता, काही मंत्री अनुकूल होते, मोठमोठे श्रीमंत लोक अनुकूल होते आणि मग सर्वांनी मिळून चांगलं 5-50 लाखाचं मंदिर बांधलं. चांगले देवबाप्पा चांगले ब्राह्मण बोलावले आणि बोलावल्यानंतर तिथं बोलावले मला आणि मग बोलावल्यानंतर त्याचं सगळं ते प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त ठरला. पण ब्राह्मणाने सांगितलं की जी बाई पतिव्रता आहे तिच्या हाताने हा महादेव उठव आणि तिच्याच हाताने बसतो. जर पतिव्रता नसेल तर उठणार नाही आणि बसणार नाही असं 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 ते म्हणायचं. म्हणजे ते त्यांच्या अंतःकरणात काय की ते ठरला, कार्यक्रम ठरला. सकाळची 2 दुपारी 12 वाजून 10 मिनिटाला काय ती प्राणप्रतिष्ठा. 11:30 वाजता तो महादेव जुन्या मंदिरातून उठायचा. मग त्याच्यासाठी आता खाली त्या पॉम्पलेटवर लिहिलेलं होतं की पतिव्रता बाई असेल तर त्यांनी आपापलं पूजेचं ताट ते घेऊन यायचं आणि त्या महादेवाचं पूजन करायचं. आमदार, खासदार, मंत्री, महाराज सगळ्यांची बायका वगैरे त्याला सगळे आल्यानंतर 11:30 वाजता अनाउन्सिंग झालं की पतिव्रता बाईने पुढे यायचं आणि महादेवाचं पूजन करायचं आणि त्याला उठून दुसऱ्या मंदिरात बसवायचं. एक वाक्य मी बोलत असतो नाही कोणा, तिथे आलेल्या सर्वच जण पतिव्रता होते. कोणा बोलू का ते वाक्य? जेवढ्या माता भगिनी आल्या होत्या त्या सर्व जणी पतिव्रताच होत्या. बस चकार लावायचं. आणि अनाउन्सिंग झाल्यानंतर मग जेव्हा प्रत्येकीनं ठरवलं की आपण जाऊन पूजा करायची हे ठीक, पण जर न महादेव नाही उठला अंतःकरणात भाव होता पण त्या भावावर जागृती आणि विश्वास आणि निष्ठा नाही उठला तर काय करावं? त्याच्यापेक्षा आपली एक मन आहे झाकली म्हणून नाही. 11:30, 12:30, 1, 2 असे बरेच वाजले. मला कोणी नाही मला. पोलीस लोक वैतागून गेले. बंदोबस्त मोठा होता ना, उन्हाळ्यात दिवस, मे महिना. 2 वाजले, 3, 3.5 तास झाले, कोणी जायला तयार नाही. ती पतिव्रता आले महादेव उठत नाही. आपले जे सुद्धा धनगर बांधव बरेच आहे, मेंढ्या त्यांच्याकडे. आणि या मंडळीमध्ये एक निष्ठता भयंकर असते. भांडेपानात कमी असतो. म्हणजे त्याचा अनुभव मला तर माझा गोष्ट असते. निष्ठा म्हणजे निष्ठा असते. निष्ठेला काही तोड पाहिजे हो आपल्या. आता बोलतोच काय असं काही बदल गावातले तुमच्या लेकरासारख्या आपल्या बालाजीच्या लक्ष्मीच जाईल काही. माझा ऍक्सिडेंट झालं तर माझ्याच फोटोला म्हणे आमच्या महाराजाला तुम्ही म्हणजे कोणाला घबरायला म्हणायला लागले ते माझ्याच फोटोला म्हणे की महाराजाला नीट होती. म्हणजे ती काय त्यांची ती त्यांना कळे ना की महाराज आहे का देव. साधारण आपली मेंढ्या घेऊन आली बिचारी तरी बी 4-5 शेळ्या वगैरे असतात आणि आली ती घनगरीन बाई बिचारी. स्नान नाही काय नाही. त्या पोलिसाला विचारलं तुम्ही कधी म्हणे गोबी एवढे लोक इथे उभे म्हणे 3-4 घंटे झाले मरणाचे लोक म्हणे. आणि तर काय नेमकं आहे काय म्हणे मला सांग ना. म्हणजे पोलीस पहिलंच वाचायला जाय ना म्हातारी कशा डोक्याला ताण देते. आम्ही इकडे बंदोबस्त करू आपलं डोकं गरम झाले जाय म्हणे. अरे पण मला सांगशील का तरी म्हणे काय नेमकं आहे काय म्हणे. अरे जाय म्हणे डोकं नको म्हणे. दुसऱ्या जरा माणसं राहतो म्हणे. अरे सांग ना त्या म्हातारीला आजीला काय म्हणे. दुसऱ्याला म्हणे काही नाही आजी इथे पतिव्रतेच्या हातानं महादेवाचं पूजन करायचं. तो महादेव उठवायचा आणि दुसऱ्या मंदिरात बसवायचा. आणि मग ह्या इतके जमले म्हणजे ह्या नाही पतिव्रता म्हणे. तू विचार ना म्हणजे ती काय म्हणे मग ह्या नाही का म्हणजे पतिव्रता. आता पोलीस विचारू शकते त्या महिला. तिने घेतलं एका बायाच्या ते चालली अशी माणसं तुझी काही म्हणे या म्हाताऱ्यात पाहून लावत्या तिकडं बसा म्हणजे पतिव्रते जाते काय म्हातारी तरी काय कोणत्या जातीची पातीची जातीपाती असते तर अमुक जाती पतिव्रता असते अमुक जाती नसते असते. ब्राह्मणातच पतिव्रता असते.
आणि शूद्रात नसते असं आहे का? पतिव्रता हे गणित एक शास्त्र एक निष्ठा आहे. गेली म्हातारी, माणसं थोडीच गेली ती, कोणाचा लग्न झालं तिला आवडत गेली, महादेव पूजे केलं, गुचारला महादेव उठला. तिच्या अंतःकरणात भाव होता आणि त्या भावावर तिची निष्ठा होती, जागृती. उठला, दुसऱ्या त्या मंदिरात नेला आणि महादेव बसला, तो सरकच नसत, थोडं पाना बसला तिरपा. हे लोक लोटी देते काही नीट होईना. ते मात्र म्हणे बाप महादेवा असं असं काही असं तिरप गिरप बसणार म्हणे. मी एकदा रानातून आले ना, हातपाय धुत होते, तेवढ्यात माझे मालक आले, त्यांनी पाणी मागितलं. मी एकदाच म्हटले म्हणे की तुम्हाला थोडस फक्त 10 मिनिट थांबा, माझे हातपाय धुवून झाले, पाणी देते. तेवढीच आवाजने घडली म्हणजे माझ्या जिंदगीत. किती एकदा थांबा म्हणले म्हणजे मी तेवढ्यासाठी नीट बसतो, हे असं वाकडा बसतो, नीट झालं. काय होतं त्याच्या अंतःकरणामध्ये काय होतं? तुम्हाला देवी गणपती हे काही लागत नाही, तुमच्या अंतःकरणात काय पाहिजे? भाव असेल. भाव धरितया तारील पाशा सज्जना दुर्जन काय दुर्जना सज्जन काय करी विठाला. आपण देवीची सेवा केली, त्या अनुषंगाने माझ्याकडे कीर्तन. खरं तर या ठिकाणी विष्णू ओपन यांनी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. ज्ञानेश्वरीचं पारायण करायलाच पाहिजे, ती ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे. खरं सांगा, वाचायचं वाचायला पाहिजे, मरायचं वाचायला पाहिजे. मला वाटतं वाचावं, कोणाकोणाला वाचावं, सर्वांना वाचावं. वाचायचं वाचा, वाचायचं वाचेल असेल तर ज्ञानेश्वरी वाचेल जो कोणी, तुका त्यासी जनी त्यासी लोटांगणी, जनाबाई त्याला लोटांगण घालते. आणि म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण, काल्याचं कीर्तन. आणि या काल्याच्या कीर्तनामध्ये जो आपण निवडला हा आहे तुकाराम महाराजांचा, अर्थात गवळणच आहे. गवळणीची प्रातिभांगती आहे. खरं तर त्या गोकुळामधील स्थिती कशी होती? गोकुळ जे आहे त्या गोकुळामध्ये गवळणी होत्या, आणि त्या गवळणी किती प्रकारच्या होत्या? तुकोबराला जेव्हा विचारलं तुकाराम महाराज म्हणतात, कोणी सुना कोणी स्वतंत्र. हे गोकुळातील स्थिती तुकोबर आहे सांगतात. गोकुळामध्ये या 3 प्रकारच्या गवळणी होत्या. बरं बघा, आता गोकुळ सोडून द्या, आता आपल्या इथे माता भगिनी बसलेली वर्तमान आता इथे बसलेले आहेत. किती जणी आहेत आता? किती प्रकारच्या महिला आहेत? माता भगिनी आहेत. 3च प्रकारच्या आहेत. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. आता इथे बसलेल्या काही सुना आहेत, काही लेकी आहेत, आणि कोणी कोण आहे स्वतंत्र म्हणजे सासू. काळ बदलला बरं का, काळ बदलला. कारण पूर्वीच्या काळामध्ये संपूर्ण पारतंत्र्य जिच्याकडे तिचं नाव सासू, संपूर्ण स्वातंत्र्य जिच्याकडे तिचं नाव काय सासू, आणि लाडके पण जिच्याकडे तिचं नाव काय होतं पूर्ण पारतंत्र्य, पूर्ण अख्खं पारतंत्र्य त्याचं नाव काय झालं की त्या काळामध्ये सून. आता जरा मला वाटतं बदलावं लागेल. पूर्वीचा काळ आताचा काळ खूप बदलला. पूर्वीच्या काळामध्ये मुलीचं लग्न जुळल्यानंतर त्या मुलीला, मुलीच्या आईला, वडिलाला सारखी घर कसं भेटतं. आता लग्न जुळल्यानंतर मुलाच्या घरच्याला चिंता पडते की येणारं वादळ कसं येते. आपल्या घरात काय दाणादाण होते,
स्लॅब उडवतो पत्र उडते. विठाला विठाला. संपूर्ण पारतंत्र्य वैकुंठवासी जगन्नाथांना पवार सांगायचे, दररोज सुनेच्या डोळ्यात आणायची असो तिचं नाव सासू, असं ते जगन्नाथांना पवार सांगायचे. त्यांना आणलेच पाहिजे. जाऊ द्या, हा विषय थोडा लौकिक दृष्टी नाही. पूर्ण पारतंत्र्य असे असणाऱ्या काही स्त्रिया गोकुळामध्ये होत्या, पूर्ण स्वातंत्र्य असणाऱ्या काही स्त्रिया गोकुळमध्ये होत्या, आणि पूर्ण लाडकेपण आणि कधी पारतंत्र्य असं असणाऱ्या काही गोकुळमध्ये तिथे गोकुळामध्ये होत्या. याचा अर्थ असा आहे, कर्म, उपासना आणि ज्ञान तीन प्रकारची श्रुती आहे. श्रुती म्हणजे वेद, आणि त्या वेदामध्ये ज्ञानकांड आहे, उपासना कांड आहे आणि कर्मकांड आहे. ज्ञानकांड म्हणजे ज्ञानाचंच प्रतिपादन जे केलं त्याला करण्याचं ज्ञान. कांड त्रय निरूपणी, श्रुतीची ही कोडी सवानी. ज्ञानेश्वरी सुद्धा, गीता सुद्धा कांड त्रय निरूपणी आहे. म्हणजे ज्ञानकांड आहे, उपासना कांड आहे आणि कर्मकांड आहे. कर्मकांड म्हणजे कर्मपर ज्या श्रुती होत्या त्या पूर्ण सुना झाल्या होत्या. जसं सून ही पारतंत्र्य असते, तसं जावत का जीवाचं अज्ञान जाऊन त्याला अपरोक्ष ब्रह्मानुभूती येत नाही, तावत काळ त्याने कर्म करायलाच पाहिजे. ही पारतंत्र्यात असणारी गुण ती करून आजही आपण तुम्हाला जोपर्यंत ब्रह्मज्ञान नाही, उद्धार झाला नाही ना, तोपर्यंत कर्म करायला पाहिजे. वैकुंठवासी डोंगरांना फार सुंदर आपण सांगायचं ना, शिखा सूत्र तुझा गुंतला जमान, तो वरी जाण तू श्रुतीदास. शिखा सूत्र खर तर तीन वर्णाला जाणव घालायला पाहिजे, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. आणि त्याला काय पाहिजे? शेंडी पाहिजे. शिखा सूत्र तुझ गुंतला जमान, तो वरी तुझान श्रुतीदास. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला शेंडी आहे, म्हणजे जोपर्यंत ब्रह्मचारी आणि ग्रस्त आश्रमामध्ये आहे, तोपर्यंत तुम्ही श्रुतीचे म्हणजे वेदाचे दास आहात. कोणाचे दास आहात? श्रुती म्हणजे वेदाचे. तुम्ही वेदाचं ऐकायलाच पाहिजे, शास्त्राचं ऐकायलाच पाहिजे. किती का ब्रह्मचार्य आणि ग्रस्त. वानप्रस्थ केले की बस. आता हे रंगनाथ बाबाची आरती आहे का नाही? त्या आरतीमध्ये काय द्वैत जाणवे तोडी, जाणवं काढल्या जातं, शेंडी काढल्या जाते आणि करदोडा तोडल्या जातो. म्हणजे त्याचा संपूर्ण संबंध सोडून दिला जातो. संन्यास घेतला ते सगळं त्याचं काय होतं मोकळं. मग जोपर्यंत तुम्हाला शेंडी आहे, शेंडी आहे म्हणजे तुम्ही ग्रस्त आश्रमामध्ये आहात, तोपर्यंत तुम्हाला श्रुतीचं म्हणजे वेदाचं, शास्त्राचं, संताचं ऐकावंच लागेल. त्याची तुझं काही चुकताची नीत होईल फजित यमपुरी. आणि जर तुम्ही चालता चालता नीत चुकले, काय चुकले? नीत. नीत म्हणजे काय? नीती. तर यमपुरामध्ये तुम्हाला, यम लोकामध्ये फजिती झाल्याशिवाय, मग आता ठरवायचं कोणी काय काय आपल्याला शेंडी कोणाला आहे, संन्यासी कोण आहे. ब्रह्मचारी आणि ग्रस्त आश्रम असताना त्यांना काय करायचं? जे नीतीनं वागायला पाहिजे. विठाला विठाला वागायलाच पाहिजे तसं. आता काही लोक म्हणतात शास्त्राने सांगितलं तसं कुठं राहता येतं का? आमचं म्हणणं आहे, नाही राहता आलं जास्त, थोडं करा, थोडं करा, जास्त नाही राहता. आपण जर शहरामध्ये गेलो तर गेल्यानंतर ठिकठिकाणी असं काय असतं की सिग्नल्स असतात काय? आता पहिल्या नव्हतं बा, सिग्नल तुटलं की लागले पोलीस येऊन पकडायचं, आपल्याला काय करतात पाहिजे. आता तसं नाही. माझी गाडी धरली आता बोर्डर, तुमच्याकडे 250 रुपये दंड. म्हणलं कधी राहत? म्हणते मागचा आहे, मी पुण्याला जातो. मला हे बरं केलं कडे नंबर नुसतं त्या ठिकाणी मला असं काढले. कशामुळे दंड झाला त्याला? सिग्नल. आमचं म्हणणं आहे, गाडी हलवून चालू आपण, सिग्नल तुटली देऊ. काय सिग्नल नाही, सिग्नल तुटली रे तुटली, काही नाही. आणि तुकाराम महाराजांनी फार सुंदर सिग्नल सांगितलं तुम्हाला. साधने जरी काहीच कोणी साधेल, परद्रव्य परनारी याचा घरी. एवढं सिग्नल माणसानं सांभाळलं रे सांभाळलं, त्या गाडीला कुठल्याच प्रकारचा दंड नाही. एवढंच सिग्नल. आता आपल्या गाड्यात सिग्नल तोडू जर चालल्या, कुठल्याच प्रकारचा विठाला विठाला कर्मपर श्रुती म्हणजे कोण? कर्मपर गवळणी म्हणजे कोण? सुना म्हणजे कोण? तर
ज्यांना पारतंत्र्य होतं, ब्रह्मज्ञान नव्हतं आणि कर्म केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं, या गुणदेवतेत सुना. त्याच्यानंतर उपासना, भक्ती. भक्ती जी आहे ना, भक्ती करणारा जो भक्त आहे तो लाडका असतो. लाडका जया माझ्या सावित्र्याची चाड तरी तेची पूर्वी गोड का सेवा म्हणता तरी आड प्रेम सेवीस. प्रेम देतो, प्रेम सेवी. बघा भक्ताची किती सेवा केली, किती सेवा केली. तुम्ही सांगितलं की प्रत्येक भक्ताच्या घरी देवानं सेवा केली, पण सिजनेबल केली. सावता महाराजांना कुरकू लागले पावसाळ्यामध्ये. चोखोबा महाराजांच्या पत्नीचं बाळंतपण केलं 1.25 महिना. सजन कसायला मांस विकू लागलं दुकानावर असताना. पण सलग 36 वर्ष नाथांच्या घरी पाणी भरण्याचं काम जर कोणी केलं असेल तर देवा, तो देव सेवा करतो. पण तितकी आपले काय असायला पाहिजे, निष्ठा असायला पाहिजे. म्हणून आपला विषय चालला की भक्त हा त्या देवाचा लाडका. मुलगी लाडकी असते मला. आता राहिला नाही तो बापूर पूर्वीच्या काळामध्ये 3-3, 4-4 मुलं असलेली मुलगी जर पंचमीला माहेराला आली, ताई म्हणायची स्वयंपाक करू लाग मला. आणि ती कुठे जायची हो, झोके खेळायला. म्हणजे झोके खेळणं का तिचं वय होतं का ते नाही, पण काय तिच्या ठिकाणी तो लाडकेपणा. मला वाटतं माणसानं समाजाचं लाडकं झाल्यापेक्षा देवाचं लाडकं झालं. आपण लाडके कोणाचं लय लाडका, लय दूर होतो. समाज लाडकं होणार का? समाज लाडकं होणार. मी मुंबईला मी सांगितलं आमच्या मंडळीला की जेव्हा 20 वर्ष अगोदर एका नगरसेवकाच्या घरी गेलो होतो, तर काय महाराज नुकताच निवडून आलेला होता. आतापर्यंतची 1,500 कोटी इस्टेट झाली. किती? 1,500. आणि कोरोना झाला तर ज्यावेळेस त्याचं त्या ठिकाणी मला अंत्यविधी त्या युट्यूबला दाखविला, कोणीच नाही त्याजवळ, नुसतं असा ढकलून द्यायला होता. जगाचं लाडकं होऊ नका, देवाचं लाडकं. मला वाटतं देवाचे लाडके नामदेव महाराज होते, तरी कमी पडले. म्हणून कोणाचं व्हायला पाहिजे, लाडकी लेखनी देवाचं झाल्यापेक्षा संतांचं व्हा. आणि संतही सुद्धा त्यांचं लाडकं न ठेवता त्याला त्या ठिकाणी ब्रह्मरूप करून सोडतात. आणि ब्रह्मरूप झालेली जी ज्ञानी गवळण आहे, त्या ज्ञानी गवळणीची प्रातिभानुभूती तुकाराम महाराज आजच्या अभंगात
अंतिम टप्पा ज्याला आपण म्हणतो तो टप्पा आहे आत हरी बाहेर हरी हरिणे घरी कोण गेले. खरं तर असं आहे परमार्थामध्ये व्यवस्थेवर आता जास्त जोर आहे, अवस्थेकडे कमी आहे. परमार्थामध्ये संसारामध्ये असं आहे, संसारामध्ये व्यवस्था चांगली पाहिजे, अवस्थेचा विचार संसारात केला जात नाही, कधीच नाही. बायका मुलं सासू सासरे तुम्ही ब्रह्मज्ञानी व्हा, जिज्ञासू व्हा, चिंतन करा, या अवस्थेचा विचार नाही करीत. ते कशाचा करता? आमची व्यवस्था काय? अहो त्या मुडद्याच्या मागे चालल्यानंतर सुद्धा आमचं कसं होईल म्हणते, अरे त्याचं कसं होईल हे नाही. मनुष्य चाललाय त्याचं कसं होईल हे नाही विचार करीत. तुम्ही चालले आमचं कसं होईल म्हणजे ते गेल्यानंतर सुद्धा तुमच्या व्यवस्थेचा विचार, त्याचं नाव प्रपंच. आणि परमार्थात कशाचा विचार करायला पाहिजे? अवस्था. व्यवस्था पाहिजे, व्यवस्था नाही पाहिजे असेल, खायला प्यायला पाहिजे, देहाची सामुग्री काय कथेची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा. इथे व्यवस्था पाहिजे, पण व्यवस्थेमध्ये अवस्थेचं चिंतन करायचं. ज्याच्यामध्ये प्रदर्शन चांगलं त्याचं नाव संसार, आणि ज्याच्यामध्ये दर्शन चांगलं त्याचं नाव काय? संसारात प्रदर्शन चांगलं, प्रदर्शन पाहिजे तुमचं. तुमच्या दोघांमध्ये तुमच्या घरामध्ये काय पाहिजे? प्रदर्शन. प्रदर्शन याचा अर्थ देखावा तिथे पाहिजे. देखावा पाहिजे याचा अर्थ वस्तुस्थितीनं ती खरी गोष्ट समाजासमोर मांडता आली पाहिजे. पण परमार्थामध्ये महत्व कशाला आहे? दर्शन आहे. आणि त्या दर्शनाचे शास्त्राने 5 प्रकार पाडलेले: प्रतिमा दर्शन, सगुण दर्शन, अवतार दर्शन, ईश्वर दर्शन आणि ब्रह्म दर्शन, अशी 5 दर्शन. आता हे आपण देवीचं दर्शन घेतो, हे कोणतं दर्शन आहे? प्रतिमा दर्शन आहे. आपण हनुमंतरायचं दर्शन घेतो, हे कोणतं दर्शन आहे? प्रतिमा दर्शन आहे. विठ्ठलाचं दर्शन घेतो, हे कोणतं दर्शन आहे? प्रतिमा दर्शन. हे घ्यायलाच पाहिजे, पण याच्याही पेक्षा त्याचं सगुण दर्शन व्हायला पाहिजे. सगुण दर्शन म्हणजे काय? प्रत्यक्ष देवीने तुम्हाला भेट देणे, याला कोणतं दर्शन म्हणायचं? सगुण दर्शन. त्याच्यानंतर आहे अवतार दर्शन. राम कृष्ण हे जे अवतार आहे, या अवतारांच्या नामाचा जप करता करता त्यांनी आपल्याला भेट देणं, हे कोणतं दर्शन झालं? अवतार दर्शन. आता हे सर्व दर्शन कठीण आहे, पण एक दर्शन अतिशय सोपं आहे, ते ईश्वर दर्शन. ईश्वर दर्शन म्हणजे काय सांगतात की आपली प्रत्येक क्रिया जी होऊन राहिलेली आहे ती ईश्वर सत्तेनच होती असा ज्याचा ठाम निश्चय आहे, त्याला म्हणत याला ईश्वराचा आज न उद्या काय होणार आहे? कुठलंही कर्म झालं तर कोणाच्या सत्तेने होते? ईश्वर. आपल्याला सर्वांना उदाहरण माहिती आहे, त्या नकराने गजेंद्राचा पाय पकडला त्या सरोवरामध्ये, आणि 80,000 त्या गजेंद्राचे नातेवाईक आहेत हत्ती, आणि त्या सर्वांनी शेपटीला बांधायचं, त्या सोंड्याला धरायचं, असं करता करता दुर्वर रांग केली. बरेच दिवस युद्ध चाललं, पण तो नकर काही मगर काही त्या हत्तीचा गजेंद्राचा पाय सोडला, काहीच सोडले ना. खूप दिवस युद्ध, 80,000 किती लटकले त्याला ते? 80,000. गजेंद्राच्या शेपटीला सोंडेनं धरायचं, आणि ज्यानं धरलं त्याच्या शेपटीला तिसऱ्यानं सोंडेनं धरायचं. किती लांबी नसेल तिला, ओढू लागले, पण ते काही ओढल्या जाईना. आणि बरेच दिवस युद्ध झाल्यानंतर मग सगळ्यांनी विचार केला, का रे याच्या एकट्या बरोबर आपण सगळे मारतात म्हणे. आता ध्यान सोडून आता किती दिवस चालतात. आता तो नकर जो आहे, मगर जो आहे, तो पाय सोडीतच नाही, पण सोडा ना त्या. दिलं मला सोडून सगळे. बहीण बंधूचा कळवळा ते तुझा नसी दयाळा, जेव्हा लागली यमशंकळा ती दुरी राहिली. देह गृहीची कामिनी ती तव राहिली, भुवनी मी तव जळत असे स्मशानी अग्नी सगळी कला. सगळ्यांनी सोडून दिलं. आणि गजेंद्र विचार करतो, काय दररोज सूर्य उगवतो, मावळतो, वारा नित्य वाहतो, पाऊस वेळेवर पडतो, थंडी वेळेवर येते. या सृष्टी चक्राला चालवणारा कोणीतरी एखादा असायला पाहिजे. आणि म्हणून गजेंद्राने कमळाचं फुल घेतलं त्या सरोवरातलं. हा होईल कोणी ब्रह्मांड चाळक, आपणची हात ते फुल घेतलं, वरती फेकलं. या जगाच्या संपूर्ण क्रियेला चालवणारा जो कोणी असेल त्याला मी आता या ठिकाणी फुल वाहतो, आणि तो स्वतः येईल. फुल कुठं पडलं ते पुन्हा पाण्यामध्ये, देवाकडे नाही गेलं. अहो त्याचा भाव इथपर्यंत गेला. ओ देव असे जेवायला बसले होते. लक्ष्मीने विचारलं, कुठे चालले देवा? कहे लक्ष्मी ती कहे गजराज,
आगे लागत गोली पिछे होत आवाज. ह शब्द लक्ष्मीजवळ उच्चारला आणि ती शब्द उच्चाराला देव कुठे आले? त्याला म्हणायचं ईश्वर. अंतःकरणात निष्ठा ठेवायची. तू का म्हणे याच्यानंतर शेवटचं दर्शन आहे ब्रह्मदर्शन. आणि त्या ब्रह्मदर्शनाचं स्वरूप ती गवळण सांगते. आत हरी बाहेर हरी. बस एकच वेदांताची सुसूचित प्रक्रिया आपल्यासमोर मांडतो. आत हरी या शब्दाचा अर्थ आहे बुद्ध्याधिष्ठान भूतस्थ चैतन्य म्हणजे आत हरी. आणि बाहेर हरी शब्दाचा अर्थ आहे जगदाधिष्ठान ब्रह्म चैतन्य. हे दोन्ही काय झालं? एक झालं. आत हरी बाहेर हरी. हरीने घरी कोण गेले? एक लक्षात. आता कोरोनामुळे तुम्ही काही कोणी आता मला सांगितलं नाही. समजा काही सांगितलं का आमचं बाग कसे आहे काय सांगितलं नाही. पण तुम्ही खरंच खुश आहे का चिंता करू मला कळतच नाही. बिलकुल त्याच्या परिणाम आहेत. मला सांगतो खरं सांगतो माणसाचं कातडं पाहिलं तर पैसे सांगतो. त्याच्या उर्मी वेगळी असते. म्हणजे पैसा ज्याच्याकडे आहे त्याच्या चामडीवर पडतो. किती तुम्ही धष्ट पुष्ट ताकदवान बलशाली मान भिकारी असू द्या पाहिलं कळतो. पैसा चामडीवर त्याची जी कृती आहे त्या कृतीवर त्याचं वैभव कळतं. त्याच्यासाठी थोडं समाजामध्ये सतत आता याच्या पुढे तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो. जे सतत गौरव असतात त्याला कोणत्या बैलाला कोणत्या गायला काय झालं ते जास्त वेळ लागतो कळायला. मध्ये मेंढ्या वळणारे शेळ्या वळणारे त्याला एका शेळीचं काय झालं आणि माणसं गोळी किती तोंडाने बोलत तुम्ही कसं काय एकदम चांगले म्हणतात. त्याला सांगायचं खरं सांगा एकदम चांगलं आहे. तुम्ही पुढे काय सांगा ही गोष्ट आहे. असं खरंच त्याला ब्रह्मदर्शन झालं. त्याचा परिणाम व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? वृत्त्यंतर म्हणतात त्याला. काय म्हणतात? वृत्त्यंतर. हे बघा वृत्त्यंतर नसेल केशांतर भाषांतर हे सगळे अंतर होते. देशांतर होते. आज बदललंच नाही काही. आणि बाहेरून किती बदलत त्याला काही अर्थ नाही. कारण देवाची प्रातिभ अनुभूती आल्यानंतर अंतःकरणामध्ये बदल होतोच. एकाला त्या संपूर्ण परिसरामध्ये मूर्ख म्हणतो. आता लोक काय नाव ठेवतील काय आमच्या नशिबातला एक रोज दुसऱ्याच्या कामाला झालं म्हणून त्याला आमदार नाव ठेवले. काय आमदार तर कालच पाहिजे सिमेंट काढली होती नाही त्याच नाव आमदार त्याला मूर्ख म्हटलं. आता ह्याला काय मूर्ख म्हटले तो मूर्ख वागाच तसा. त्याची कृतीच अशी होती कशीसारखी मूर्खासारखी. मग त्याने विचार केला की आपल्याला आता या सर्व परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये मूर्ख म्हणतात ना. आपण एक काम करू आपण आळंदीला जाऊ कपडे बदलू सगळं बदलून टाकू. त्यानं निघाले ते रात्रीला महाराज त्यानं पॅन्ट शर्ट काढून टाकले हे कपडे वगैरे सगळे बदलले. त्याच्या पक्का मनात निश्चय झाला की मूर्ख आता तिकडेच राहिला.
ते गेलं. पूर्वीचा काळ होता ते घोडणं जे शिरूरचे आले पूर्वीच्या काळात झिरे करायचे नाही. पुण्याची मंडळी इकडे यायला चालली शेगावला, गाड्या उभ्या केल्या त्या वाळूमध्ये, झिरा असा चांगल्या प्रकारचे तयार केला, पाणी स्वच्छ आलेलं. आणि हे गेले तिथं प्रवास करीत आपले हे गेल्यानंतर यांना लागली ती तहान लागल्यानंतर यांनी आता त्या लोकांना म्हणायला पाहिजे होतं. काय म्हणायला पाहिजे होतं? आम्हाला ग्लास द्या, एखादी वाटी द्या, डब्याचं खास झाकण द्या, पाणी प्यायचं होतं. यांनी आपल्या ते घराकडे पोरं पाहिजे पाणी पाहिजे, 2 टोंगळे 2 हात पाणी पाहिजे. तितक्यात एक साहेब काय म्हणतो, असं मूर्खासारखं काय पाणी पितो म्हणे. तुम्हाला कोण सांगितलं मी मूर्ख आहे? मी मूर्ख तिकडे होतो म्हणे. मूर्खाचं काय नसतं. ती जी कृती आहे ती कृती सांगते हा मूर्ख आहे. हा काय आहे की का झाड जाणे जे बोले, का झाड जाणे जे बोले, माणूस जाणे जे बोले, भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. तसं जिकडे तिकडे भगवत दर्शन झाल्यानंतर त्याचं अंतकरण कसं होतं हेच महाराज अभंगाच्या लोकांना शृंगारिक चाली म्हणतात नाही, बरेच पाहत असते ना. बरेच लाईव्ह कार्यक्रम सुरू असं तुमचे संप्रदाय शुद्ध नाही. कशाला शुद्ध नाही म्हणताना इतकी जर त्या परेशानी असेल तर समजून नेहमीच नसतं. सांप्रदायिक चाल अशी असते की उपवारांचे शब्द पुढे आणि ते चाल पाठीमागे, आणि सांप्रदायिक चाल पुढे हरी बाहेर हरी हरीने घरी कोण गेले. खरं तर असं आहे, व्यवहारातला एक तुम्हाला नियम सांगतो. व्यवहारात एक नियम काय नियम आहे? व्यवहारामध्ये प्रमोशन होत चाललं, काम कमी होतं, पगार जास्त हा नियमच आहे. पदोन्नती झाला पण म्हणतो मराठीमध्ये पदोन्नती होत चालली. समजा कल्पना करा की शिपाई आहे, शिपाईचा जर तो पिऊन झाला, पिऊनचा पुढे कनिष्ठ म्हणजे कनिष्ठ लिपिक झाला, त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक झाला, आणि त्याच्यानंतर जर आणखीन मोठा झाला, काय होतं? काम कमी होतं आणि पगार वाढत 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 असत. तसं परमार्थामध्ये करणं कमी व्हायचं आणि आनंद वाढत 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 चालला पाहिजे. काय झालं? काम कमी झालं पाहिजे. इथे नियम आहे. काय म्हणते ती? आता हरी बाहेर हरी हरीने घरी कोंडून टाकलं मला. जिकडे तिकडे हरी आहे. आता काय झालं? हरीने कामा घातला चिरा
काम शब्दार्थ विषय होण्याची इच्छा त्याच्यावर दगड घातला. काय घातला? अंतःकरणामध्ये जर काम असेल तर रामाला जागा नाही, आणि अंतःकरणात जर राम आला तो का म्हणे देह भरेला विठ्ठली काम क्रोधे केले ठरलेले. आणि म्हणून तुम्ही भजन करा, देवी सेवा करा, काम घालवण्याचा प्रयत्न करू नका, ते काम जातोच. मी नेहमी एक गोष्ट सांगत असत, सांगितलं माझं एका गावामध्ये मंदिर नव्हतं, भजनाची लय देण. आपल्या गावात जशी देण होती पहिल्यांदा तशीच आपल्या गावात लय देण भजनाची नव्हती गावात. आता जे भजने खरंच भाग्यवान आहे. एखादंच म्हणलं त्याच्या घरी जायचं, त्याचं सफर काढायचं, तिथं काही आणि मग गावातला आपण विचार वर्गणी त्याच्यापेक्षा कमी 25,000 त्याच्यापेक्षा गरीब. आता भजण्याचे ठरलेले नियम आता इथे जरा काय करू का भजने म्हणलं की गरीब आणि भजने समजा त्याच्या कुठलंच टेन्शन घ्यायचं काम. भजन्या म्हटलं गरीबच असायला पाहिजे. तर काही ते भजने श्रीमंत झाले त्याने कायमच भजन सोडून दिलं म्हणून गरीब ठेवतो तेव्हा काय श्रीमंत झालं. भजन जास्त म्हणाल तरी कमी जास्त म्हणाल पण ते कमी करते. पण काय म्हणजे वेळच नाही आता. मग ते मंदिर वगैरे बांधलं, मग त्याचा वास्तू झाला, वास्तू शांती झाली, काल्याचं कीर्तन झालं, भजने म्हणलं चांगलं काम झालं. एकादशी आली ते एकादशीच्या अगोदरच गावातलं मोकट पोट तिथं पाच गाव मंदिर हे भजने केली बिचारे म्हणायला हो आमचं एक भजन होते ना तुम्ही प्रत्येक राजा नाही. अरे ते म्हणे तुझ्या बापाच्या वर्गणी पाहिजे तर 11 फक्त 5,000 ते माझं 1.5 लाख आहे ना. वर्गणी पण जास्त आहे आमची, मग आम्हाला पत्ती करायला काय हरकत नाही. भजने करीत होते म्हणजे आपण आपलं भजन दुसरी करू. आले आमच्यासारखे महाराज भजन तर म्हणे आमचं घरीच जातात. म्हणलं कसं काय म्हणते तिथे पत्ती घालते करू. त्यांना जा म्हटलं ते म्हटले का तुमच्यापेक्षा आमचे 10 पटीने वर्गण जास्त आहे, आम्ही आमची पत्ती घेऊन काय करतो मला काय करा. त्या भजनात सोपा उपाय सांगितले की त्या पत्ते खेळणाऱ्याला पत्ते खेळू नका असं म्हणायचंच नाही. त्यांचे पत्ते त्या कोपऱ्यात तुमचं भजन एका कोपऱ्यात चालतं. आता काय वाद आहे का गेले हो पाहिजे. आता भजन खरं पाहिजे पांढरी 4ला जायचं नाही. पण पांढरी 4 भजन आमचं तुमचं नाही आमचं भजन पांढरी 4 साधी गोष्ट नव्हती. पांढरी 4 मध्ये लय उंच आवाज हे लावला पाकवदन ते उंच भजन म्हणलं. ते भजनात काय पाहिलं तर रामकृष्ण अरे भैरवी तिथं काय. आणि मग ते पांढरी 4ला लावली ती पेटी ते लावणं चालू मग त्या मंदिरात आवाज घुमू लागला. ते सभा एक पत्ते खाणार बोलू काय म्हणत हळून वाजवा म्हणे आम्हाला अडचणीवर आली म्हणजे ते पत्ते खेळायला. ती हळून वाजतच नाही. हळून वाजल्यावर भजन होईल का नाही. चाललंय अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र ते म्हणे हळून वाजवा ना. तुमच्या बापान पत्ते खेळायला पैसे दिले, आमच्या बापान भजन म्हणायला नाही दिले पैसे. तुम्ही तुमचे पत्ते खेळा आम्ही आमचं भजन म्हणू. असं काही अडचण आहे का. आणि जेव्हा भजन चाललं तर तास हप्ता का पुन्हा उंच यायला कुठे याटल्या दोरीने यायचं सगळं उकलून राहिले म्हणजे म्हणून मोकाटायला भजन आपण आपलं पहिल्याच करतो. त्यांना खेळू नका म्हटलं तर ते ऐकत नाही. आपण आपलं भजन बंद नाही केलं की ते आपोआप नाही केलं. हे ध्यानात घ्या. तसे काम क्रोध विकार काढून टाकायचे म्हटलं जात नाही, ते पुन्हा येतात. आणि तुम्ही चिंतन सुरू केलं ना की ते निघत आवडतं. तुका म्हणे देह भरीला विठ्ठल आणि काम क्रोधे केले. हरीनं काय केलं. हरीने काय केलं नेमकं काय. हरीने कामा घातला वित्तवा राहून कविले. त्या गवळीने विचारलं की योगी लोक योग करायला लागले, तपस्वी लोक तप करायला लागले. जया ज्ञाना लागी गगन गिळतात योगी स्वर्गाचे अडवंगी मोरलोणी न करीती सिद्धीची चाळ न धरीती वृद्धीची भीड योगायचे द्वार खेळशी तपोदुर्गे ओलांडे. तर एवढी मोठी तपश्चर्या त्या देवाच्या प्राप्तीसाठी करायला लागते. आणि तुला तू दही दूध तूप लोणी विकून तुला देव भेटला कसं काय त्याचं चिंतन ती गौरण अभंग.
आम्हाला ही जी अनुभूती दिली, हा जो अनुभव दिला, आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोण नेले, ह्याच्यासाठी मी काय दिलं त्याला? हरीने दिवे केली साठी, पाडिली तुटी सकळा. व्यवहारामध्ये एक नातेसंबंध आहे. तो नातेसंबंध कोणते? त्याला साठो वाटी म्हणतात आणि आपल्या भाषेमध्ये त्याला साठो लोट असतो. साठो लोट म्हणजे काय? दुसऱ्याची मुलगी तुम्ही सून म्हणून जर केली आणि तुमची मुलगी त्याच माणसाला जर सून म्हणून दिली, त्याला काय म्हणतात? साठो लोट. ही गवळण काय म्हणते? आत हरी बाहेर हरी, ही जी मला अनुभूती आली, याच्या मोबदल्यामध्ये मी तिला काय दिला? देवाला जीव भाव दिला. तो का म्हणे काय? हरीने जीवे केली साठी, पाडिली तुटी सकळा. खर तर गोकुळच्या गवळणी त्यांच्या एवढा जीवभाव श्रीकृष्ण भगवंताला या मृत्यू लोकांमध्ये कधीच कुणी दिलेला नाही. अतिशय प्रेमाचा अत्युच्च कोटीचा मानबिंदू जर कोण असेल तर गोकुळ आहे. एकदा कबीरदास महाराजांकडे काही मंडळी गेली. कबीरदास महाराजांचं कसं माहिती आहे तुम्हाला? अहो, शेतामध्ये रोप लावायचे, कुठलंही काम करायचं तर ते सारखं हरी हरी रामकृष्ण हरी देवाचं चिंतन करायचं. काही मंडळी गेले आपल्याकडले आणि गेल्यानंतर म्हणाले, कबीरदास महाराज, तुमच्या सारखा भक्ती करणारा महात्मा आणि ईश्वरावर प्रेम करणारा महात्मा जगात आम्ही पाहिला नाही. त्यावेळेस कबीरदास महाराज सांगितलं, अरे कबीर कबीर क्या कहते जाव जमुना के तीर, कबीर कबीर क्या कहते जाव जमुना के तीर, एक एक गोपी के नेह में बह गए कोट कबीर. एका एका गोपीच्या प्रेमामध्ये कोटी कबीर वाहून जातील, एवढं त्या गोपीचं देवावर काय म्हणते? प्रेम. हे नेहमी एक उदाहरण सांगत असतो की श्रीकृष्ण भगवान अक्रूर न्यायला आले आणि कंसानं मथुरेला नेलं, म्हणजे अक्रूरला नेलं. पुढे जाऊन काय झालं? कंसाचा वध झाला, श्रीकृष्ण भगवान राजा झाला. 16,108 पत्नी द्वारका नगरी स्थापन केली. गडे हो राजा गिरे झाला, देव राजा झाला. काय व्हायचं? नारद मुनी तिन्ही त्रिभुवनामध्ये गमन करायचे आणि नारद मुनी श्रीकृष्ण भगवंताकडे रिकाम्या वेळामध्ये, काहीतरी फावल्या वेळामध्ये गप्पा करायला जर गेले, मग त्यांच्या गप्पा चालायच्या. काय गप्पा चालायच्या? मृत्यू लोकात काय चाललं, स्वर्गात काय चाललं, सत्य लोकात काय चाललं, कैलासमध्ये काय चाललं, असे त्यांच्या गप्पा सुरू असायच्या. आणि मग मृत्यू लोकांमध्ये सुद्धा मथुरेमध्ये काय सुरू आहे, पंढरपूरमध्ये काय सुरू आहे, नारदाच्या आणि श्रीकृष्ण भगवंताच्या गप्पा चालता चालता असं सहज गोकुळकडे यायचं, गोकुळ विषयी निघायचं. गोकुळात काय चाललं असं जेव्हा श्रीकृष्ण भगवंताने नारदाला विचारायचं, तर श्रीकृष्ण भगवान निशब्द व्हायचे. त्यांच्या मुखात शब्द येत नव्हता आणि अंतःकरण देवात असं भरून यायचं, प्रेमान असं दाटून यायचं, सतत व्हायचं आणि पुढचे शब्दच उच्चारला जात नव्हते आणि तो विषय तिथेच थांबला जायचा. नारदाला कळालंय की देवाला कुठल्याही गप्पा जर आपण काढल्या तर देवाला काही होत नाही, पण गोकुळातील विषय निघाला की देवाला असं सतत का होतं? देवाला त्याचं हृदय भरून काय येतं? त्याला रडू काय येतं? एकदा नारदाला राहावं म्हणजे, देवा, अरे मी 14 भुवनातील सर्व गप्पा करतो, तुला काही वाटत नाही, पण गोकुळाचा विषय निघाला, तुझं असं हृदय का भरून येतं? त्यावेळी देवा सांगितलं, नारदा, गोकुळातील गवळणी, गोपाळ आणि गोपी यांनी मला जेवढं प्रेम दिलं ते प्रेम आतापर्यंत कुठंच मिळालं नाही आणि मिळणारही नाही. इतका प्रेमाचा वर्षाव त्यांनी माझ्यावर केलेला आहे. किती महाराज त्या गवळणीने, पती वगैरे सगळ्यांचा त्या ठिकाणी महाराज त्रास सहन केला आणि श्रीकृष्ण भगवंताला त्या शरण गेला. भगवंतावर नितांत प्रेम म्हणजे गोकुळ, प्रेमाचा परमोत्कर्ष. नारद म्हणते, देवा, अक्रूर तुझा भक्त आहे, मी तुझा भक्त आहे, उद्धव तुझा भक्त आहे, एवढे मोठे भक्त, आणि तुम्ही त्या गोकुळच्या गवळणीचा करता. गोकुळच्या गवळणीचं कुठं कीर्तन करीत नाही, काही पुराण वाचित नाही, काही कुठल्या त्या ठिकाणी महाराज काही वेदांत शिकत नाही, आणि सगळं असताना तुम्ही गोकुळच्या गवळणीचं नाव घेतल्याबरोबर तुमचं हृदय असं का बघून येतं? जेव्हा सांगितलं नाही, तू प्रेम दिलं मला, उद्धव देतो, अक्रूर देतो, सगळं जग प्रेम देतं, पण गोकुळच्या गवळणी एवढं नाही. नारद म्हणे, तेव्हा मला ही गोष्ट काही पटत. तेव्हा असं वाटलं की नारदाला ही गोष्ट आपण कितीही मुखानं शब्दानं समजून सांगितलं कळणार नाही, कृतीतून त्याला दाखवलं. एक 8 दिवसांनी परत नारद तिथे गेले. सकाळची वेळ आहे, 10 वाजलेले आहे. देवाचं स्नान नाही, पूजा नाही, अर्चा नाही, नाश्ता नाही, आणि उद्विग्न होऊन देवाशी बसले. नारद गेले, देवा ते स्नान वगैरे नाही. म्हणून काय स्नान करतो म्हणे नारदा, 8 दिवस झाले, एवढं डोकं उठलं, एवढा डोकाला त्रास होऊन राहिला, एवढं डोकं त्या ठिकाणी दुखायला,
नारद करून झाले. पण देवा म्हणे तू राजा अशी एवढी मोठी सेवक आहे, प्रधान आहे, औषध. अरे नारदा म्हणे औषध सांगितलं वैद्याने, पण औषध मिळत नाही. औषध जे आहे ते सांगितलं की हे दुखणं बंद होईल, हे औषध सांगितलं, पण ते औषध भेटे ना, तिने त्रिभुवनात काही. नारद म्हणे काय औषध, औषध काय सांगितलं म्हणे. त्या वैद्याने असं सांगितलं की हे देवा, तुझं डोकं दुखणं त्याच वेळेस थांबेल तुझ्यावर अंतःकरणातून 100% जो प्रेम करतो, प्रीती करतो, भाव आहे, त्याच्या पायाच्या खालची थोडीशी जर धूळ माती तुझ्या डोक्याला लावली, तुझं डोकं बंद होईल, अन्यथा कधीच बंद होणार. नारद म्हणे देवा, तुम्ही मला हे पहिलंच सांगायला पाहिजे होतं ना. चला म्हणे मी निघतोय, 10 वाजले, 4 वाजेपर्यंत औषध आणतो म्हणे. तुझ्यावर प्रेम करणाऱ्या भक्ताच्या पायाखालची धूळ आणतो. 4 वाजेच्या बाद जर हात नाही आणलं नावाचा नारद. नारद कोण होते? नारद मुळातच देवाचे भक्त होते. नारदानेच उभं राहायला पाहिजे आणि पायाखालची धूळ देवाच्या डोक्याला लावायला. नारदाला वाटलं आता खरे काही नियम आहेत, आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीच्या शेजारी सुद्धा बसून पूज्य सिंहासनी आसन पूज्य पुरुष जे असतात कोणी असो, त्यांच्या शेजारी सुद्धा बसू नये. त्यांच्याशी बोलत असताना कशी संतापाशी बहु असावी मर्यादा आणि कलकटाचा दांडा मर्यादा पाहिजे, विशिष्ट मर्यादेत राहायला पाहिजे. आणि मग खरं सांगा तर त्यांच्याशी बोलणं मर्यादित पाहिजे, त्यांच्याशी वागणं मर्यादित पाहिजे. आपल्या पायाची धूळ त्यांच्या डोक्याला पाप नाही व्हायचं, पाप नाही होणार, पापच होणार ना. समजा एखाद्या वेळेस तुमच्या गुरुला तुम्ही पाय पडू देऊन राहिले, पाय जोडले घ्या महाराज, पाप नाही होणार. महाराज ते महाराजाचं काही दैन दिसत महिला पाय पडू द्यायचे. मी म्हणलं महाराज तुमच्यासारखे दैन जगात कोणाच्या खरंच दैन सुद्धा नाव नाही सांगणार. आणि मग नारद भक्त होते, पण नारद थेट गेले उद्धवाच्या. उद्धव घरात बसलेले होते, भागवत वाचत होते. उद्धव होता इकडे म्हणे काय नाही, थोडस गल्लीत उभं राहा, तुमच्या पाया खाली धूळ नाही म्हणजे कशाला, देवाचं डोकं चुकून राहिलं आणि तुमच्या पायाच्या खाली धूळ देवाच्या डोक्याला. वृद्ध म्हणे मग दुसऱ्याचे घर जाळायचं चांगलं माहिती. तुम्ही बघता नाही का, मी बघताय तर तुम्ही बघता नाही, मग तुमच्या पायाच्या खाली धूळ द्या म्हणे, माझ्या पायाच्या खालची मला नारकाला काढलं तर म्हणे. गेले आपल्याकडून इकडे पायाची धूळ द्यायची, कोणीच नाही म्हणजे. नारद हताश झाले, वापस गेले. देवा वापस देवाने सांगितलं नारद एक काम कर, पत्ता सांगतो आणि जा, औषध मिळालं तर बघ, गोकुळात जा. नारदाला गोकुळचा पहिलाच कंटाळा, तिथे जायचं. पण देवाची आज्ञा भराभरा नारद गेले. गोकुळात गेल्याबरोबर हजारो गवळणी तिथे आले. देव राजा होता, काही त्या ठिकाणी क्षेमकुशल पुसायची गरज होती नाही. हजारो गवळणी आल्या आणि हजारो गवळणीचा पहिला प्रश्न नारदाला, आमचा देव कसा आहे, आमचा देव कसा आहे. बरं आहे, नारदाने सांगितलं बरं आहे. थोडस त्याचं डोकं उठलंय, डोकं दुखतंय, औषध मिळत नाही आणि मी औषध शोधण्यासाठी येतो. म्हणजे काय काय औषध नेमकं काय? देवावर ज्याचा 100% भाव आहे, अंतःकरणातून प्रेम आहे, त्याच्या पायाच्या खालची थोडीशी धूळ लागते. सज्जनानं त्या गवळणी भराभरा सर्वच्या सर्व त्या गल्लीमध्ये गेल्या आणि नारदा तुला आमच्या पायाखालची जेवढी धूळ लागेल तेवढी धूळ घे आणि जाऊन देवाच्या डोक्याला लाव. नारदाने तिथे वेदांत मांडला. नारदाने वेदांत मांडलं, नारदाने कर्मशास्त्र मांडलं, धर्मशास्त्र. नारद म्हणे जरा थोडं माझं आहे का, मी तुमच्या पाया खालची धूळ नेतोय, पण तुमच्या पायाची खालची धूळ ही देवाच्या डोक्याला लावल्यानंतर पाप होणार आहे आणि पाप झाल्यानंतर तुम्हाला नरकामध्ये जावं लागणार आहे. नरकामध्ये, कारण देव मोठा आहे आणि त्या देवाच्या डोक्याला तुमच्या पायाच्या खालची धूळ पाप नाही माहिती का, नरकाला जावं लागेल. सगळ्या गवळणीने एकच उत्तर दिलं, नारदा कर्म आणि धर्म सांगू नको, आमच्या पायाखालची धूळ नेऊ. भगवंताचं डोकं दुखणं जर बंद होत असेल, इथून पुढं कायमस्वरूपी नरकात राहायला आम्ही तयार आहे. ही देवावर त्या गवळणीची काय. हरिणे जीवे केलीसाठी हा जीव भाव त्यांचा होता आणि म्हणून त्या गवळणीला अनुभूती आली. आता हरी बाहेर हरी, हरिणे घरी कोंडिले. तो देव एवढा व्यापक झाला, एवढा व्यापक झाला की तो देव आणि ही गवळण वेगळी नाही राहिली महाराज.
तुका म्हणे वेगानो तुका म्हणे वेगानो तुका म्हणे राहिलाच नाही. तुका म्हणे वेगळा नव्हे हरी हा भोवे भोवताला हरिने कामा घातीला चिरा वित्तवरा मुकविले. असो आपला वेळ पूर्ण जवळ झालेला आहे आणि आपल्याला अगदी 1-10 मिनिटांमध्ये असतात 5 मिनिटांमध्ये सेवा समाप्त करायची आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं, काल्याच्या कीर्तनामध्ये काही नियम आहे. चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी. कृष्ण भगवंतानं गोकुळामध्ये जे चरित्र केले त्याचा उच्चार करायचा असतो. बघा तुकाराम महाराजांनी निर्देश कुठल्या चरित्राचा केलाय? गोकुळातील चरित्राचा केलेला आहे. श्रीकृष्ण भगवंताचा अवतार ते निजधामाला जाणं हे चरित्र आहे. अवतार झाल्यापासून निजधामापर्यंत त्यांचं काय चरित्र आहे? किती चरित्र आहे हो? कारागृहामध्ये अवतार, जेलमध्ये अवतार, हे चरित्र आहे का नाही? रात्रीच्या रात्री पोच केला कुठं गोकुळा, हे सुद्धा काय चरित्र आहे. 16,108 पत्नी, हे काय चरित्र आहे. आता एवढं शांततेनं असताना सुद्धा आम्हाला उपदेश करीत असताना थोडी अडचण आली तर आमचं डोकं गोंधळून जाते. आणि एवढा मोठा युद्धाचा प्रसंग आणि तिथे अर्जुनाला गीता सांगितली, हा हे काय चरित्र आहे. मग तुकाराम महाराजांनी असा कसा काय निर्देश केला? चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी. खरं तर असं आहे, ज्याचं चरित्र, ज्याचा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवतो ते चरित्र बघितल्याबरोबर अंतःकरणाला समाधान वाटायला पाहिजे. अशा चरित्राचा उच्चार करायला पाहिजे. आता समजा शकुनीचं चरित्र मी आपल्या समोर मांडायला, तुम्हाला काय वाटेल बरं? समाधान होईल का? नाही, रावणाचं चरित्र नाही होणार. हा, मग आता एक लक्षात घ्या, आता कृष्ण भगवंताचं चरित्र समजा युद्ध प्रसंगीचं, तर युद्धात असा त्या ठिकाणी महाराज एकमेकावर बाणाचा वर्षाव करीत होते, महाराज मरणाची भीती होती. तुम्हाला ते चरित्र ऐकवणार नाही. 16,108 पत्न्या देवाच्या त्या चरित्राचं वर्णन मी सुरू केलं. आता तुम्हाला एक नाही तर 2. आता तुम्हाला तुमचं चरित्र मध्ये किती परेशान आहे? ते 16,108 किती देवाला देवाला काय समाधान असेल का तिथे? नाही. मग चरित्र कुठलं? गोकुळात. गोकुळात याचा अर्थ काय? बाल लल्ला, श्रीकृष्ण भगवान बाल. एक बघा, तेव्हा येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर डांबलं, खिळे मारले आणि येशू ख्रिस्ताला विचारलं की देव कुठे आहे?
त्यावेळेस त्यांना लहान मुलाकडे बोलते निरागस अंतकरण. अंतकरणात कुठल्याच प्रकारचा विकार नाही. ते कोणतं मन आहे? बाल. मला एकाने विचारलं, मला बाल बाल म्हणजे किती वयाचा बाल असतो? आता आता मला ही व्याख्या करणं जर जड जाईल. आपल्याला मोबाईलातले दोनच कामं कळते, एक आलेला आणि एक लावायचा. ते बारकाली मुलं त्यांच्यावर दिलं ते मोबाईल उकळून त्याच्यात जाऊन काय नाही भानगडी करून पुन्हा बंद करते. म्हणून त्याला बाल म्हणायचं का? नाही. पण बाल कशाला म्हणायचं? समजा वस्तू समोर ठेवल्यानंतर ती घ्यायची तोंडातच घालायची असं समजायचं बालपण. बालपण किती दिवस? त्याला वस्तू कळत नाही. गुळाचा खडा घेतला तोंडात घालायचा, मातीचा ढेकळ घेतला तोंडात घालायचा, विंचू घेतला तोंडात घालायचा, कागद घेतला तोंडात घालायचा. आणि जर समजा मातीचा ढेकळ घेतला फेकून द्यायचा, गुळाचा खडा घेतला तोंडात घालायचा, पैसा घेतला आणि खिशाकड निघाला की बालपण संपलं. पैसा खिशाकड ज्याचा निघतो असं समजायचं बालपण संपलं. ते बालपण होतं महाराज. रंगणी रंग तू गुलगुला बोल तू आसुर तू चरणातळी. किती देव सुंदर होता महाराज. नामा म्हणे हाती लोणियाचा हुंडा, नामा म्हणे हाती लोणियाचा हुंडा, गवळणी त्या तोंडा बोलली या. आज मी खूप चालले आता. माणसं पाठवले ना इतके भारी होऊन निघतात, त्यांना असं वाटतं सगळ्या लोकांनी आमच्याकडे पाहू असंच होऊन निघते. आता आपण कसे लक्ष्मी महाराज लोकांनी आपल्याकडे बघावं. माझं एक विनंती राहील तुम्हाला, तुम्ही सकाळी असं होऊन घराच्या बाहेर पडता की लोकांनी आमच्याकडे बघावं, संध्याकाळी येताना असं या. पण आपलं उलट होत. सकाळी बाहेर पडताना असे निघतात की लोकांनी आमच्याकडे बघावं आणि संध्याकाळी असे येतात घरातल्याने रातभर त्यांना वाटतं दुसऱ्याच्या घरी बघावं. असं ना काय असं या चांगले विठाला एवढा सुंदर होता. पाहिजे या वेद लावी पैसे जीवी जडून देव मोठा झाला, चालायला लागला, फड्या यायला लागल्या. फड्या नको करू माझे बाबा. यशोदा विनंती करायला देवा, फड्या नको करू माझे बाबा. गवळणी सांगते गाराणी रात्री आला चक्र पाणी, खाऊनी दही दूध तू करोनी पोडिली अवघी विरजणी. मिळवून अवघ्या गवळणी येते नंदाच्या अंगणी, जातो आम्ही गोकुळ सोडून आमच्या सुना घेऊन हे वया मासी पारिणा. ऐसे ऐकता गाराणी यशोदे नयने आले पाणी, कृष्णा फोडी दे टाकून एका जनार्दनी चरणी. आणि मला वाटतं पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा मुलगा जर जास्त खोड्या करायला लागला त्याला शाळेत घालण्याची काय पद्धती होती. यशोदेने विचार केला, आता देवा गावात बस कर, आता उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. तेव्हा तुला शाळेत घालायचं. त्या काळात शाळा म्हणजे कोणती शाळा? आपल्या वाट्याला जो उद्योग आहे तो उद्योग शिकायला आरंभ करणे, याचं नाव काय आहे? आणि म्हणून माझी आपल्या मुलाला हात जोडून विनंती. कशी विनंती आहे की आपल्याला तुम्ही किती मोठे व्हा, किती शिका, पण आपला मूळचा उद्योग यायला पाहिजे. मूळचा जो उद्योग आहे तो यायला. शेती आपला जर मूळ उद्योग असेल तर यायला पाहिजे. मी सिंदखेडला आमच्या एका सेना महाराजांकडे केस कापायला आणि म्हणजे कटिंग करायला होते. पण नेहमीचा तो जो माणूस होता तो आला नाही. म्हणजे शिवभाऊ कुठे गेलेत? म्हणजे त्याने सांगितलं ते बाहेर म्हणलं, मग तू कोण आहे? त्यांचं म्हणजे भाऊच आहे. मग तो आतापर्यंत मला ते दिसलं नाही. म्हणजे स्पर्धा परीक्षेत मी कुणाला हे करू राहिलो, अभ्यास करू राहिलो. म्हणजे काय झालं? म्हणजे एमएससी ऍग्री झालेला मुलगा शूटिंग करतो. तुमची नुसती 12वी नापास झाली. हो मी इतका शिकलो, मग मला तुम्ही म्हणता का औषध ना असं ना. आपण शेतकऱ्याचे लेकर, आपल्याला आपला प्रत्येक किती मोठे होतो मी, पण तुम्हाला तुमचा धंदा आला पाहिजे. असो त्या काळातील शाळेत घालणं याचा अर्थ आहे की त्या गवळ्यांच्या मुलांनी गाई वासर वृंदावनामध्ये सांभाळायला नेणं म्हणजे त्या काळातली शाळा. गाई गोपाळ सवंगडे म्हणा. दुसऱ्या दिवशी कृष्ण भगवंतांनी गाई वासर गोपाळ घेतले आणि निघाले महाराज. गोधने गोधने
भगवान खेळ खेळून राहिले. खरं तर असं आहे, आपली भारतीय संस्कृती एवढी पवित्र, अत्यंत वैज्ञानिक तत्वावर आधारलेली आहे. कारण विज्ञानच संस्कृतीतून उत्थान पावलेलं आहे. कारण विज्ञानाची निर्मिती हीच आपल्या तत्वज्ञानातून झालेली आहे. मला तुम्ही एक असा एखादा त्या ठिकाणी मला शोध दाखवा की जो शोध आपल्या पुराणामध्ये आधार घेऊन लागला नाही. असं एक शोध. टीव्ही कसा शोध आहे? आता ज्ञानेश्वरी चिंतन म्हणत नाही. पहिला कारखान्याचा शोध ज्ञानेश्वर माऊली लावला. ना तरी साखरेचा मागोता बुद्धिमंतपणे करिता ऊस नव्हे पंडुसुता जयापरी. विखे पाटील नाही. पहिला शोध कोणी लावला? आता हे लाईटचा शोध कधी आला बरं? आपण आता आला. आपण पहिल्याने घरी जायचं ना, आता आला. आपल्या तिकडे 72 ला, 1972 ला आला. 700-750 वर्ष अगोदर. ना तरी उदकाचे अवेशे प्रगटले ते लखलखीत दिसे ती भिजू माझे असे शरीर. इथे ज्ञानेश्वरी विद्युतचा शोध. सिनेमाचा शोध आपल्याच येतात. मूक चित्रपट होते पहिल्याने. कोणते? मूक म्हणजे मुख्य. त्याच्यानंतर बोलत होते, पण ते बोलत असे होते की रेकॉर्डिंग वेगळं आणि चित्राचं तोंड वेगळं. कधी कधी हे वेगळं म्हणायचं आणि ते वेगळं झालं. पण ज्ञानेश्वर माऊली सांगितलं, जय मनोरूप फोटो फाटे तर हे संसार चित्र मोठे. म्हणजे तिची शोध आहे. सगळे शोध बराच एक अभ्यासाचा भाग आहे. आता हे जे आपले शोध लागला, हे आपल्या शरीरावर सगळे शोध लागले. इंजिन आहे तुम्हाला हे बघा. इंजिनचं एखाद्या वेळेस डिझेल वगैरे संपलं तरी ते थोडंफार चालतं. त्याचं एअर क्लिनर जर आपण धरलं तर जागीच थांबतं. तसं तुमचं एअर क्लिनर मी तर विचार करून राहिलो की देवाला वाटलं का ह्या लोकांना लय बायला मुंशी लावली म्हणून ती मुंशी आपल्याकडे आली. मास मध्ये काय आता मुंशीच आहे. शिकायला ते लावायचे काय? मुंशी लावा म्हणजे काय करा? बंधन आणा. विठाला विठाला. जेवढे खेळ आहेत ते सर्व संसारावर आधारित आहे. कोणता खेळ? खोखोचा खेळ म्हणजे संसार. खोखोचा खेळ संसार म्हणजे कळतो तुम्हाला. खोखो मध्ये काही नियम आहे काय? त्याला खो दिली की दिल्यानंतर तो पुढेच पाहतो का माग नाही. तसं समजा आपल्या आज्याला आपल्या बापाने खो दिले, आपल्या बापाला तुम्ही देऊ राहिले, म्हणजे ह्या कोणता खेळ झाला? खोखोचा. कबड्डीचा खेळ. अर्धी गडी इकडून अर्धी गडी तिकडून. मला एक खेळ चांगला पडतो, तो संसारावर राहिले. तो खेळ होता ढोकरा ढोकरीच. नाही सर आपल्याला त्या गोट्या अशा होत्या. त्या गोट्या 2-2.5-3 किलोच्या गोट्या. आता कॅरम बोर्ड घेतले. कॅरम बोर्ड पाणी आलं ना काही. कॅरम बोर्ड मध्ये खेळ आहे. पहिले मर्दाने खेळ असायचे, पोहायचे माणसं. गोट्याचा खेळ मोठा मजबूत होता. अशा गोट्या असायच्या दगडाच्या. सिंधू पाटील माहित असेल ते कसं. आणि ते गोट्याच्या खेळाची गंमत होती बा. ज्याच्यावर राज आलं ते राज फेडण्याची पद्धती अशी होती की जिथून चकलं त्याला म्हणायचे फायन्या. तिथं जायचं आणि तिथं ती गोटी ढोवायची आणि त्यांचे ढोकरायचे. कुणी कोण ढोकरायची? ती गली गल म्हणजे ते गड्ड. आणि ती गोटी गलीत आली की मग ज्याच्यावर राज आला तो उतरला. समजा त्याला राज यायची काही गरज नाही. त्याची गोटी गलीत यायला पाहिजे. मग ते काय करतात? गोटी मोठी आणि ती ढोकरायची मला आपल्या ह्या ढोकराने. आता त्याच्यात एक अडचण मोठी होती. ती जोऱ्यानं मारा तर इकडे मसुबा होतो. पण हळून ढोकरा तर पुढे जात नाही. आता संसार म्हणजे गोटी ती हळू न करावं तर रेटच नाही. लय जोरानं करत सगळं अवघड झालं. सिंगापूरच नाही गोटीची जड गोटी मोठी गोटी. आता सोनं त्याची गमत असायची काय? ती गोटी जर इकडे ढोकरली ना त्याच्या बाजूचे दुसरी जी होती त्याच्या विरोधात ते काय करायचं? ती गोटी तिकडे मागा आणायची. ते म्हणायचे कमीत कमी याला दुपारपर्यंत येऊ द्यायच नाही. आता तुम्ही इकडून तिकडून कीर्तन नेले तर घरचे म्हणते तुम्हाला माहिती का छाटणी म्हणजे तुम्ही गोटी गलीकडे आणला आणि बाकीची सगळी गोटी मागून. हे अवघडच गोटीचं काम. बर त्या गोटीचं पण एक नियम. आता कधी कधी गोटी गली जवळ जायचं नाही. एखादं पोरग एवढं नियमात असेल की गोटी तिथून पुन्हा माग. तसं संसार म्हणजे गोटी आणि गल म्हणजे देव. गल म्हणजे काय? देव. आता कोणा याच्यात चिंतन म्हणतो तुम्ही. गोटी ही गलीकडे यायला पाहिजे, गलीकडे ढोकरायला पाहिजे. तसं तुम्ही संसार करताना तो संसार देवासाठी करायला पाहिजे. कुणीकडे ढोकरायला बापू गली. तुम्ही ढोकरता गलीकडे आणि घरचे
जाऊ द्या त्याच्यात पुन्हा पारपासून गोटी कधी कधी त्या नदीच्या काठावर येते, नदीच्या काठावर जडभरत नावाचा राजा मुक्त होत होता. संपूर्ण राजवैभवाचा परित्याग करून जंगलात गेला आणि सकाळी स्नानाला गेलं आणि तिथे एक हरणाचं पाडस वातावरण त्याला उचलून घेऊन गेलं. तिथे जीव लागला त्याचा. मग त्याला त्या पाडसात एवढा जीव गुंतला आणि तेवढ्यात त्याचा देहांत झाला. जड भरत राजा हरणी गरबा गेला, घाला तो गोटी त्याची आठवण केली. म्हणून एक लक्षात घ्या, सती ओळखावी सरणी, सूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. मग असं मधात जेव्हा त्याची ते सगळं राग रांगोळी जेव्हा समाजात घातली त्यावेळेस हा समजायचं खावा कोण आहे, साधू आहे. दृष्टांत सांगायला मला वेळ विषय हा चाललेला आहे. ती गोटी आहे, संसार गोटी आहे. एक मुलगा राज आलो त्याचं सकाळचे 9 दुपारचे 3 आले पाहिजे कसे लिडर कडक टोपी, हातात गोड, सगळ्यात गोड होता तसं म्हणाले हातात गोड. हे काट्यानं तुम्हाला कळत नाही मूर्ख आहे ना तुम्ही. 6 घंटे झाले हा मुलगा ढोकरू राहिला म्हणे, द्या मी सोडून त्याला. त्यातले पोर हुशार म्हणे, साहेब तुम्हाला त्याची जास्त काळजी असेल तुम्ही राज घ्या बरं त्याचा. ही गोष्ट ध्यानात तुमचं राज कोणी येणार नाही. तुम्ही काय भांडे पाहिजे करा, पण जेव्हा तुम्हाला केलेल्या पापाचा फलभोग भोगण्याची वेळ येईल त्यावेळेस, कारण तुम्ही मताने करावंच लागते. आणि तुम्हाला लांडीला पाडी करायला सांगितलं, घरच्यांनी लांडीला पाडी करायला सांगितलं. खरं सांगा, तुम्ही जर नको ती कामं करून अर्थार्जन करीत असतात, घरच्यांनी हे सांगितलं तुम्हाला, घरच्याचं एकच काम आहे त्या ठिकाणी व्यवस्थित हा संसार चालू. हा हे त्यांचं काय तुमच्याकडून एक माफक अपेक्षा आहे. म्हणून विषय हा चालला की ती गोटी म्हणजे ती गोटी गलीकड आणत असताना ती मापात यायला पाहिजे. बाकीच्या सर्व लोकांनी त्या गोटीला गलीकड येण्यासाठी काय केलं पाहिजे, सहकार्य केलं. खेळ झाला महाराज. कांदी भार गोटी भूक काय खेळायाचे सुख. आपलं खरंच असं आहे, संसार करून करून एकदा तरी तुमच्या अंतःकरणामध्ये देवाच्या ईश्वराच्या कृपेने असं वाटायला पाहिजे की देवा मला आज ना उद्या देव भेटायला पाहिजे. काही मी उद्धार पावे, काही कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान. कधीतरी स्वप्नात वाटलं पाहिजे, कधीतरी झोपताना वाटलं पाहिजे की आपला उद्धार व्हायला पाहिजे. देवाने सर्व गोपाळाला बोलावलं, सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि एकत्रित केल्यानंतर जो काला तोच आज आपल्याला या ठिकाणी आदिमायाशक्ती तुळजापूरचं अधिष्ठान. हे बघा, तुळजापूरचं आज एवढी मोठी माता भगिनी तिचा दरवाजा बंद आहे आणि आपण आज इतके आनंदाने इथं बसलो. तर आपल्या गावात वैभव सुद्धा आहे. मी कुठं जावं कारण होते तर नाही ते काढूच नका मला. आमच्या गावातले लोक इतके बेकार आहे की आम्हाला अटक करून टाकते. पण आपल्या गावामध्ये जसं हे सगळ्या गोष्टी एका विचारानं होतात, हे जे आनंदाची भरपूर झाले पुढे सत्य किती सत्य आमच्या कीर्तन सुरूच आहे, भांडारे सुरू काय पारायण सुरू आहे, बापूचं धडका धरलेला सगळं सुरू आहे. याच्या संबंधी आपल्याला खरंच त्या ठिकाणी मार्ग द्यावा. विठाला नवरात्रीच्या निमित्तानं 9 दिवस या ठिकाणी बऱ्याच लोकांनी मेहनत केली. आमचे भगवान असतील, विष्णू असतील, बापू असतील, आणि त्यांचे सहकारी परिसरातील मंडळी. आणि म्हणून एक गोष्ट नक्की ध्यानात ठेवायचं, इवले शिवरूपला वेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. हळूहळू हा नवरात्र महोत्सव चांगला व्हायला पाहिजे, पण मोठ्याने बरं कसं नाही मग वाव धनानं नफा कमी तोटे जास्त. आपला जसा आहे तसा हा उत्सव चालू राहावा म्हणून पुनश्च एकदा आदिमायशक्ती हिच्याची विनंती करतो. आणि या ठिकाणी जो काला कृष्ण भगवंतांनी गोपाळाला दिला तोच काला तुम्हा आम्हाला संतांच्या कृपेने मिळतोय. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी
आहे.